चलो गुड इव्हनिंग. कशा आहात सगळे? आजच्या विकली टॉकचा अजेंडा बघून घेऊ आपण. सगळ्यात पहिले एसबीआय ज्युनियर असोसिएटचा जो रिव्ह्यू दिलेला आहे त्या रिव्ह्यूला एकदा शॉर्टमध्ये घेऊ. त्याच्या आधी जो रिझल्ट लागलेला आहे ज्युनियर असोसिएटचा, सॉरी रिव्ह्यू पीओचा होता, रिझल्ट ज्युनियर असोसिएटचा होता. तर त्या रिझल्ट बद्दल बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की सर नेमकं कसं काय मार्क्स दिले गेलेत किंवा वेटिंगचं कसं काय होईल, जे सिलेक्ट झाले त्यांचं काय, त्याबद्दल शॉर्टमध्ये बोलू. त्यानंतर त्यांच्या मार्क्सच्या विंडोबद्दल बोलू, ज्या मॅक्झिमम जणांचे मार्क्स ज्यांचे रिझल्ट नाही आलेत अनफॉर्च्युनेटली त्यांचे मार्क्स कुठे लाय करताय, शिफ्ट वाईज काही काही गडबड आहे का त्याबद्दल चेंजेस करू, चर्चा करू. एसबीआय पीओ प्री जे आहे त्याचा रिव्ह्यू तर पूर्ण डिटेलमध्ये युट्यूबवर तुम्हाला भेटलेला आहे. बट बऱ्याच मुलांचं म्हणणं होतं सर स्टडी प्लॅन द्या 27 साठी, आणि काही मुलांचं म्हणणं होतं की सर याला एकदा समराईज करून द्या की सगळ्या शिफ्ट आतापर्यंत जेवढ्या झाल्या तुम्हाला काय वाटतंय. ठीक आहे. त्यानंतर स्टडी प्लॅन बिगिनरसाठी बरेच जण विचारत होते. बिगिनर्स म्हणजे आता त्यांनी एक्झाम तर दिली, पण त्यांना रिअलाइज झालं की यार आपण थोडं जर सिरियसली केलं असतं तर अजून थोडंसं व्यवस्थित पेपर तिथं आला असता एसबीआय पीओ मुळे. तर पुढचं कसं करायचं, कारण आयबीपीएस पीओ पण आहे, आयबीपीएस क्लर्क पण आहे. तर या बिगिनरसाठी स्टडी प्लॅन बघू. त्यानंतर अंडर ग्रॅज्युएटसाठी बघू, म्हणजे ज्यांचं कॉलेज वगैरे चालू आहे सध्या. त्यानंतर आयबीपीएस पीओ आणि आयबीपीएस क्लर्कसाठी भरपूर जण टार्गेट करत आहे. त्यांना थोडासा डाऊट आला एसबीआय पीओ वरती की यार आपण आपला परफॉर्मन्स पाहिजे तसा नाही देऊ शकलो, तर आता आपल्याला एक नवीन टास्क आहे पुढची, तर आपण इथं काय करायला पाहिजे, तर यासाठी एक चेक करू. त्यानंतर मेनसाठी तर खूप जण विचारताय, मेनसाठी तर सांगणारच आहे ऑब्व्हियसली की भरपूर जण त्यासाठी टार्गेट करताय. बट मला असं वाटतं की या मेन्सच्या आधी ना ज्यांचं एसबीआय ज्युनियर असोसिएटचं मेन्स नाही आलं त्याच्याबद्दल पण मी इथं भरपूर काही सांगणार आहे. त्यामुळे हा पार्ट मला वाटतं मॅक्झिमम जुने स्टुडंट बघणार आहे आणि त्यांनी नक्कीच बघावा हा मेन्सचा पार्ट. ठीक आहे. त्यात तुमचे रिझन्स पण बघू आपण, तुमच्याशी चर्चा करून मला काय वाटलं मागच्या 2 दिवसामध्ये, आणि स्टडी प्लॅन पण बघू. त्यानंतर आयडीबीआय असिस्टंट मॅनेजरचा काही जणांचा आता जॉईनिंग आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे 23-24 उद्या परवाच आहे मला वाटतं. आणि उद्या उद्या आहे 24ला आहे. आणि त्यांचं म्हणणं होतं की सर एसबीआय ज्युनियर असोसिएटी कसं करू, ते डीव्ही तर करून येत आहे पण पुढचं काय, तर याच्याबद्दल एक चर्चा करू आपण. याच्याबद्दल ऍक्च्युली मी खूप आधी एक ऑडिओ पण टाकला होता ग्रुपवरती, खूपच आधी टाकला होता. आणि त्या ऑडिओ जर सगळ्यांपर्यंत नसेल पोहोचला तर एकदा तेच इथे शॉर्टमध्ये सांगून देऊ. ठीक आहे. त्यानंतर इंग्लिश लँग्वेजबद्दल जे मॅडमनी सांगितलेलं आहे, किंवा भरपूर मुलांची आता एसबीआयच्या पेपर नंतर थोडं डिस्कशन झालं की काय तुम्ही चेंजेस केलेत, इंग्लिशचं त्यांचं काय म्हणणं आहे हे तुम्हाला जरा मी सांगतो इथे. ऑफलाईन डाऊट्स क्लिअरिंग, आता ऑफलाईनचं डाऊट क्लिअरिंगला अजित सर तर होतेच, अजून पुढे काय चेंजेस आहेत ते बघू आपण. ग्रुप मेंबरसाठी भरपूर जणांचे मेसेजेस येत होते, तर ते कसं काय तुम्ही मेसेज करायचं आहे मला, कसा तुम्हाला रिप्लाय भेटेल, काय कसे ग्रुप्स भेटतील, हे सगळं इथे चर्चा करू आपण. आणि काउन्सिलिंगचं पण, आणि मोटिवेशनल व्हिडिओ स्पीक्स जे तुम्ही मला पाठवलेले आहेत त्याच्याबद्दल पण चर्चा करू. ठीक आहे. तर चलो पुढे जाऊ आपण. आता आजचा पहिला पॉईंट, एसबीआय ज्युनियर असोसिएट 2021चा जो रिझल्ट लागला होता लास्ट वीकमध्ये. आता या रिझल्टमध्ये भरपूर जणांचे सिलेक्शन झालंय, काही जणांचं अनफॉर्च्युनेटली अर्धा मार्क, 1 मार्क, 1.5 मार्क, 2 मार्कने राहिलेलं आहे. आणि मग ते मुलं म्हणतात की सर एकंदरीत काय वाटतंय काय नाही. तर आता बघा याच्यावर जागा काही कमी भरल्या जास्त भरल्या याच्यावर पण मुलांचं बरंच काही म्हणणं होतं. पण सगळ्यात पहिले एक आपण या सगळ्यांनाच ना व्यवस्थित समजून घेऊ. हे मार्क्सचे स्कोर्स पण त्यांचे कसे आलेले आहेत, काय आलेले आहेत. तर सगळ्यात पहिला टप्पा ज्यांचे रिझल्ट आलेले आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी टेलिग्रामवर एक प्रायव्हेट ग्रुप बनवलेला आहे. तिथं ते सगळे मुलं चर्चा करत आहे की की तुमचं जे काय कॅरेक्टर सर्टिफिकेट त्यासाठी काय करावं लागणार आहे. एखाद्याचं ओबीसीचं सर्टिफिकेट सेंट्रलचं नसतं, मग ते अपडेट करायचं बाकी आहे, मग ईडब्ल्यूएसचं बाकी आहे. हे सगळे डाऊट्स तुमच्या त्याच्यावरती चर्चा चाललेली आहे. ठीक आहे. तिथं तुम्ही बघून घ्या. जे मुलं त्या ग्रुपला जॉईन नसेल त्यांनी डिरेक्टली मलाच कॉन्टॅक्ट करा. टेलिग्राम व्हॉट्सअपवर मेसेज करण्यापेक्षा डायरेक्ट कॉल केला तरी चालेल, मी तुम्हाला ऍड करून देईल तिथे. ठीक आहे. हा एक पार्ट झाला. तर ज्या मुलांचं सिलेक्शन झालं त्यांच्यासाठी ग्रुप बनवलेला आहे, ते पुढे सगळ्या ऍक्टिव्हिटीज करता येतात. काही जुन्या स्टुडंट्सला पण आपण ऍड केलेले आहे, जे सगळे या प्रोसेसमधनं गेलेले आणि ज्यांना मोस्टली असे इश्यूज आले होते त्यांना पण ऍड केलेले. तर हे सगळे तर इश्यू क्लिअर होतील. ज्यांचा रिझल्ट आला त्यांच्यासाठी तर ग्रीन सिग्नल. अरे ज्यांचा नाही आला, मॅक्झिमम जणांचे तर मी असे पण स्कोर बघितले की 75 ते 80 मध्ये पण होते, थोडक्यात थोडक्यात राहिले होते. ठीक आहे. आणि मग काही जणांचे एकदम सरप्राइझिंगली 60, 62, 63, 64, 65, 60 टू 70च्या रेंजमध्ये पण होते, एकदम शॉकिंगली. काही म्हणत होते सर एवढे कमी तर आम्हाला येऊ शकत नाही. मग मी थोडासा सर्वे करूनच घेतला त्याच्यामध्ये. ठीक आहे. तसा पोल बिल घेण्यापेक्षा म्हटलं डायरेक्ट सर्वेच करू, कारण पोलमध्ये काय होतं बरेच जण रिकामे वोटिंग पण करतात. सर्वे एवढाच केला फक्त. ज्यांचे पण स्कोर जे जे काय होते त्यांना फक्त एवढं विचारलं तुमची शिफ्ट कोणती होती. आणि एक नोटीस झालं. आता तुम्ही याला फॉर्च्युनेटली म्हणा, अनफॉर्च्युनेटली म्हणा, काही जणांच्या फेवरमध्ये गेलं, काहींच्या अगेन्स्टमध्ये गेलं. या गोष्टीचा मलाही नाही पटत या गोष्टी, पण आता जे आहे ते आहे राव, की फर्स्ट शिफ्टच्या मुलांना बऱ्यापैकी थोडा बोनस तर भेटलेला आहे. आपण त्याला ॲज अ एक्सक्यूज म्हणून नाही म्हणू शकत, पण जी फॅक्ट आहे ती फक्त तुमच्या डोळ्यासमोर ठेवतोय मी. मी त्याला ॲज अ एक्सक्यूज म्हणून तुम्ही यूज करा असं मी नाही म्हणते. पण जास्त स्वतःला अति ब्लेम पण नका करू. जे मुलं अति जास्त कोसत आहे, की सर एवढा अटेम्प्ट होता, 80 तरी अपेक्षित होते. एक तर क्लिअर होतं, एका मुलाचा 96 स्कोर आहे. त्याचं म्हणणं होतं की सर मला 80 पर्यंतच अपेक्षित होतं, पण 96 पर्यंत आले.
तर आणि फर्स्ट शिफ्ट म्हणे सर मला त्याचा फायदा तर झालेला आहे. तर कम्पॅरेटिव्हली फर्स्ट शिफ्ट इझी पण होती, सेकंड शिफ्ट थोडी डिफिकल्ट होती. तर इझी तर होती, पण त्याला क्रेडिट द्यावं लागेल की त्यांची अॅक्युरेसी तेवढी चांगली होती म्हणून त्यांना तेवढा बोनसही भेटला. आणि सेकंड शिफ्ट अवघड होती, पण तिथे मग असंच असतं की यार जर तुमची अॅक्युरेसी गेली तर मग खूपच फटका बसतो आणि तो फटका कुठेतरी नॉर्मलायझेशनचा बसलेलाच आहे मुलांना, बऱ्यापैकी बसलेला आहे. म्हणजे खूप जण त्यामुळे नाराज झाले होते. तर ही एक पहिले तर शिफ्ट वाईज तुम्ही एक गोष्ट क्लिअर करून घ्या. दुसरी गोष्ट, बऱ्याच जणांचं मग असंही म्हणणं होतं की सर आमच्या आता थोडक्यात रिझल्ट गेलेले आहेत, तर मग आमचं कसं होईल, काय होईल वेटिंगचं. तर वेटिंगचंही मी क्लिअर करतो आणि याच्यावर येऊन नंतर बोलतो. वेटिंगवाल्यांनी पहिलं आहे का, वेटिंगचं असं होतं, आता लास्ट इयरचा जर बघितलं आपण तेवढ्या वेटिंग लिस्ट क्लिअर नव्हत्या झाल्या जेवढ्या त्याच्या अगोदर क्लिअर झाल्या होत्या. म्हणजे जवळपास तिथे 4 ते 5 वेटिंग लिस्ट पर्यंत त्यांनी नेलं होतं. 4 तर नेल्याच होत्या. आणि मागच्या वेळेसच्या आता 3 पर्यंतचा आपल्या सेकंड पर्यंतचं माहिती होतं, तिसरी आता लागणार होती. पण त्याच्या अगोदरचं जर बघितलं, त्याच्या अगोदर आणि त्याच्या अगोदर म्हणजे जवळपास 3 वर्षापासून म्हणजे अभिराज सर असतानाचं त्यावेळेस सगळ्यात जास्त वेटिंगचं त्यांनी क्लिअर केलं होतं. त्याच्यानंतर सेकंड इयरला पण ऑलमोस्ट तेवढंच केलं होतं. त्यानंतर हे जे थर्ड इयर होतं त्याच्या आता फक्त 2च लिस्ट झालेले, तिसरं बाकी अजून. तर मागच्या 3 वर्षांचं जर रेकॉर्ड बघितलं तर एक जनरल कॅटेगरीसाठी 4 ते 4.5 मार्क्स पर्यंत तर आरामात क्लिअर करतात ते वेटिंगचं, ठीक आहे. पण प्रोव्हायडेड ॲटलीस्ट जर समजा नशीब खराब आहे तुमचं तर ॲटलीस्ट 3 राउंडपर्यंत तरी वेटिंग लिस्ट क्लिअर झाली पाहिजे. तर पहिल्या राउंडमध्ये 2-2.5 पर्यंत क्लिअर होतं. त्याच्यानंतर मग 4 पर्यंत क्लिअर होऊन जातं. 4 मार्क्सचा जर डिफरन्स होता, आता ओपनचा कट ऑफ सपोज 89 आहे, तर तुमचा जर 84 पर्यंत स्कोर असेल, 84 पॉईंट समथिंग, तर ते बऱ्यापैकी क्लिअर होतं. मी जस्ट तुम्हाला मागचे आकडे सांगतोय. तुम्ही त्याच्या भरोश्यावर किती बसायचं किती नाही तो तर नंतरचा प्रश्न राहिला, ठीक आहे. पण इथपर्यंतचा एक आहे. ओबीसीचं जवळपास 2-2.5 मार्क्सपर्यंत जातं. जर का 3, 3.5, 3-4 राउंडपर्यंत क्लिअर झालं तर, ठीक आहे. आणि युजुअली पहिल्या दुसऱ्या वर्षी त्यांनी केलेले फक्त लास्ट इयरच्या 2 झाल्या होत्या, नेमकाच हा रिझल्ट आला. आता जे एसबीआय मधले स्टुडंट आहेत त्यांच्याशी बोलत ते म्हणे सर या रिक्रुटमेंटचा आणि त्या रिक्रुटमेंटचा काही संबंध नाही म्हणे, यांची पण वेटिंग ते लवकरात लवकर क्लिअर करतील. आणि ईडब्ल्यूएसचं मुलं विचारत होते, तर ईडब्ल्यूएसचं पण ओबीसी सारखंच राहतं. ऑलमोस्ट ईडब्ल्यूएसचं ओबीसी सारखंच राहतं. त्याच घरामध्ये जाईल, कारण जी एकदम पहिली लागली होती त्यावेळेस तर ईडब्ल्यूएसचं काही आमच्याकडे रेकॉर्डच नव्हतं. म्हणजे अभिराज सरांच्या वेळेसचं ज्यावेळेस ते 4-4.5 पर्यंत क्लिअर झालं होतं ना ओपनचं 3 राऊंडमध्ये त्यांच्यापर्यंत. सो मोस्टली असा आहे सिनारिओ. आता त्याच्यात भरपूर जण लगेच होपफुल राहतील की चला आपला तर 1-1.5चाच डिफरन्स होता, सर म्हणता पण म्हणजे 3 राऊंड पर्यंत क्लिअर होईल. आता कसं आहे, या गोष्टीला तुम्ही कशा पॉईंट ऑफ व्ह्यूने घेता ते खूप जास्त मॅटर करतं. जर तुम्हाला असं वाटतंय की मला जर एक रिलीफ भेटून गेली की यार माझा रिझल्ट 100% कन्फर्म होणारच आहे, की मला समजा 1.5 मार्क पर्यंतचा गॅप आहे आणि मी ओबीसी कॅटेगरी देतोय आणि मला वाटतंय माझं होणार आहे, किंवा ओपन कॅटेगरीत 3.5चा गॅप आहे, आणि जर तुम्ही त्या पॉझिटिव्ह इंटेंटनी एक्झाम देणार आहे की चला माझ्या शोल्डरवरचं आता बर्डन निघून गेलं, आणि असं खूप जुन्या मुलांचं झालेलं आहे. तुम्ही जर जे बँकेत लागले त्यांच्याशी जर डिस्कस केलं तर ते म्हणतात की सर एकदा एक रिझल्ट आल्यानंतर आत्ता एका बोललो मी सरप्राइझिंगली, रामा म्हणून त्याचं नाव आहे, ठीक आहे, रमा रामा जे काय स्पेलिंग आहे RAMA. त्याचं असं म्हणणं होतं की सर मी सारस्वत जॉईन केलेले आणि मी जेव्हापासून सारस्वत जॉईन केलं ना त्याच्यानंतर मला सगळे पेपर चांगले जायला लागले. म्हटले खूप शॉकिंग त्याचा फीडबॅक भेटला मला. तो म्हणे की मी नाईला म्हणजे 3-3.5 वर्ष झाले तुम्ही सर प्रिपरेशन करून कुठे काही सिलेक्शन होत नव्हतं. सगळे मार्क थोडक्यात मार्क जात होते आणि मेन म्हणजे तर एक्झाममध्ये जाऊन तिथं मी गडबड करायचो. इकडं सगळं जमायचं म्हणजे पण तिथं प्रेशर हँडल नव्हतं होत. मग शेवटी मी नाईलाज आणि सारस्वत बँक जॉईन करून घेतली आणि सारस्वत जॉईन केल्यानंतर मी जेवढ्या पण एक्झाम देतो त्या खूपच फ्री माइंडनी देतोय, कारण माझ्याकडे एक बॅकअप आहे. मला असं वाटतं तो बॅकअप खूप काही भारी नव्हता म्हणे, बट स्टील. आणि त्याच्या जवळपास सगळ्या एक्झाम्स चांगल्याच गेलेल्या आहे. आता तर याचा रिझल्ट पण आलाय त्याचा, आणि तो त्या फेजमध्ये असताना त्यांनी ते डिसिजन घेतलेलं आहे. तर मला एक कुठेतरी वाटतंय की असं जर माइंडसेट होत असेल कोणाचा की यार मला थोडंसं एक रिलॅक्स जर तुम्ही केलं, जसं बऱ्याच वेळेस मुलांचं असं होऊन जायचं की त्यांना असा एखादा फॉर्म भरायला लावायचो आपण, की ज्या फॉर्ममध्ये त्यांना माहिती आहे की इथं जागा खूपच कमी आहे, आपले काही चान्सेस नाही, पण चला या फॉर्म भरू, आणि ते बिंदास पेपर देऊन येतात आणि खूपच भारी स्कोर करतात. असं बऱ्याच वेळेस होतं. जसं की आरबीआय ग्रेड बीचाच बघा. आरबीआय ग्रेड बीचा फॉर्म बऱ्याच वेळेस मागच्या वेळेस मुलांनी म्हटलं सर आम्ही भरू की नको, आम्हाला मेन्सचं काही येत नाही. म्हटलं पण प्रीसाठी तर जाऊन या. आणि तो प्रीचा पेपर खूप काही इझी नव्हता, बऱ्यापैकी मॉडरेट होता, पण यांना इतका बिंदास गेला होता. आणि जेव्हा आम्ही नंतर डिस्कस केलं, मी पण दिला होता पेपर, तर मग त्यावेळी त्यांना लक्षात आलं की सर खूप चांगला मी अटेम्प्ट केलं म्हणे, आणि हात जर आम्ही स्वतः दिला असता तर नसतं झालं. तर मला वाटतं एक जर त्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही विचार करताय की सर मला एक बर्डन कमी झाल्यासारखं वाटेल, आपण काही खोट्या होप्स तर तुम्हाला दाखवत नाही, कारण की जे मागचे रेकॉर्ड आहे ते तुम्हाला सांगितले मागच्या 2.5-3 वर्षाचे, मागच्या तिन्ही रिक्रुटमेंटचे, ठीक आहे. तर मग त्याच्यानुसार मला तरी वाटतं की चान्सेस आहेत सिलेक्ट होण्याचे. मग जर तुम्ही पॉझिटिव्ह इंटेंटनी घेताय की चला बाबा एक मला आता थोडंसं सिक्युरिटी वाटते ना, आता मी फुल जोशमध्ये अभ्यास करणार आहे, तर मग करा. आणि काही जणांचं उलटं पण होतं बरं का, आपण नाण्याच्या दोन्ही साईड बघू. उलटं कसं होतं, काही जण असं असतात की यार आला रिझल्ट आलाय, आता एकदम रिलॅक्स व्हा, पार्टी बिर्टी करा, मजा करा, आणि मग मात्र गडबड होऊ शकते. तशी गडबड IBPS क्लर्कच्या बाबतीत आपण मागच्या 1-2 याच्यामध्ये बघितलंय. आता इतकं आधी तर नव्हतं होत, पण मागच्याच IBPS क्लर्कनी वेटिंगच नाही क्लिअर केली काही जणांची. RRB पण कधी-कधी असं स्टंट मारून देते. मग त्यावेळी असं वाईट वाटतं की यार आपण उगाच भरोश्यावर बसलो. पण एसबीआयने आजपर्यंत असा धोका दिलेला नाहीये. पण मला असं वाटतंय की ज्या मुलांना असं वाटतंय की सर माझा रिझल्ट नाही आला, असं समजून मी भलेही मला थोडंसं वाईट वाटलं आता, पण मग मी अभ्यास चांगला करू शकतो. तर तुम्ही त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्याला घ्या.
ज्या मुलांचं असं म्हणणं आहे की नाही नाही मला तर उलट एक सिक्युरिटी भेटली तर चालेल, तुम्ही त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने घ्या. आता तुम्हाला कसं कसं घ्यायचं कसं नाही त्याच्यावरती डिपेंड आहे. जसं की बऱ्याच वेळेस मेन्सचा रिझल्ट, मेन्सचे स्कोअर कळून जातात मुलांना. म्हणजे मेन्सचा पेपर झालेला असतो त्यांना असं वाटतं की सर आता इंटरव्ह्यू बाकी आहे, तर इंटरव्ह्यूला आम्ही कसं टॅकल करू, आमचा मेन्सचा स्कोअर तर चांगला आहे. आता बऱ्याच वेळेस असं होतं की मेन्सचा स्कोअर चांगला आहे म्हटलं इंटरव्ह्यू खूप इझी पण जातात मुलांचा. इझी म्हणजे मुलं खूपच इझी घेऊन टाकतात, जाऊ दे आता मेन्सचा स्कोअर चांगला आहे आपण इंटरव्ह्यू असंच देऊन टाकू, आणि त्याचा फटका बसतो. आणि काहींचं असं असतं की नाही नाही उलट मेन्सचा स्कोअर चांगला आहे म्हटलं मी रिलॅक्स इंटरव्ह्यू देऊन मला खूप चांगला इंटरव्ह्यू जाईल. आणि काहींचं असं आहे की मेन्सचा स्कोर कमी आला तर ते खूप सिरियसली इंटरव्ह्यू देतात. तर प्रत्येकाच्या आपापल्या आपापल्या अझम्पशन्स असतात, आपापली थॉट प्रोसेस असते. तर तुमची थॉट प्रोसेस काय इथे ज्यांची पण वेटिंगला आहे, जर तुम्हाला असं वाटतंय की सर उलटा माझ्याकडे नथिंग टू लूज अप्रोच असेल, मला जर समजा आता असं असेल की नाही डू ऑर डाय सिच्युएशन आहे, आणि किंवा काहींचं म्हणणं नाही मला नथिंग टू लूज नाही पाहिजे, तर तुम्हाला जी पाहिजे ती सिच्युएशन तुम्ही स्वतः समोर ठेवा, त्या हिशोबाने त्याचा विचार करा आणि पुढे टॅकल करून टाका. ठीक आहे. बाकी जर रेकॉर्ड बघितलं तर ओपन कॅटेगरीचा 4-4.5 पर्यंत, 4.5-5 पर्यंतही जातं खरं तर. मग मी ज्या आपला स्टुडंट आहे विवेक शिंदे त्याच्यासोबतही बोललो, आणि त्याला मागच्या वेळेस त्याच्या वेटिंगच्या वेळेस मी सगळं रेकॉर्ड काढून दिलं होतं त्याच्या वेळेस बरं का, की एसबीआयचे काय काय वेटिंगचे स्कोर्स होते म्हणून, आणि ते अभिराज सर आणि त्यांच्या नंतरच्या मुलांना विचारलं होतं. आता माझं काही त्यांच्याशी नाही बोलणं झालं, पण हा म्हणे की सर माझ्याकडे त्यावेळेसचे तुमचे पण मेसेजेस आहेत, यावेळेसचे पण मी तुम्हाला सांगतो, फक्त तो बँकेत होता आणि वीकली टॉक चालू होता ना तेवढा वेळ नव्हता, मग त्याचं म्हणणं तुम्ही तुम्हाला पाठवून देईल, आणि मी काय करेल ते तुमच्या वेटिंगचा एक ग्रुप बनवलेला आहे मी, त्या ग्रुपवरती तुम्हाला पाठवून देतो. ठीक आहे, तर तुम्ही तिथे डिस्कशन करू शकता, बघू शकता ते. पण कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूने घ्यायचं ते तुम्ही डिसाईड करा. जिथून कुठे तुमचा फायदा होणार असेल त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करा. पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो ते तुमच्यावरती सोडतो मी. ठीक आहे. तर हे झालं वेटिंगवाल्यांचं. रिझल्टवाल्यांचा ग्रुप बनवलेला आहे तिथे सगळं चालू आहे. सगळ्यात मेन मला या मुलांचं वाईट वाटतं. आता याच्यामध्ये जवळपास असे काही मुलं होते, इनफॅक्ट यांच्या मेन्सचा स्कोर जो 60 ते 80 आलेला आहे, यांच्याशी माझं काही बोलणं नाही झालं. त्यांच्यासाठी काय आता मेन्सचा स्टडी प्लॅन पाहिजे, काय त्यांच्या चुका झाल्या, काय त्यांनी वेगळं केलं, नाही केलं. हे सगळं ना मी पुढे स्टडी प्लॅनमध्ये पण सांगणार आहे मेन्सच्या. मला वाटतं हा पॉईंट आपण तिथेच कंटिन्यू करू. ठीक आहे. इथे मात्र मुद्दा एवढाच होता, की 60 ते 80 मध्ये खूप जणांचा स्कोर आलाय. काही जणांचा आता त्यांनी विचारलं मला लगेच, की सर आम्हाला ग्रुप पाहिजे, ग्रुपसाठी मेंबर द्या. मी पण त्यांना विचारलं, की तुमचा स्कोर सांगा एसबीआय ज्युनियर असोसिएटचा. मी त्या हिशोबाने तुम्हाला ग्रुप देतो. त्यांची रिएक्शन होती, सर स्कोर तर आम्ही सांगून देऊ तुम्हाला, पण आम्हाला या स्कोरवरून जज नका करू, कारण आमचं पोटेन्शियल याच्यापेक्षा जास्त आहे. माहित नाही हा स्कोर कसं काय कमी आला. तिथं कुठेतरी फक्त तुम्ही एवढं एक्सेप्ट करा, की तुमची थोडीफार चूक झालेली आहे कॅल्क्युलेशनमध्ये. म्हणजे अॅक्युरसीची मिस्टेक तुमची आहे एवढं तुम्ही मान्य करा. बाकी अॅक्युरसीमध्ये तुमचे 2 ते 3 मार्क कट करायला पाहिजे होते, पण त्यांनी एकदमच 8-9 केले असेल, तर हे मी मान्य करतो. नॉर्मलायझेशनमध्ये ह्या गोष्टी होत्या, 1000 वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि शिफ्टमुळे पण तुम्हाला थोडासा फटका बसलेला आहे आणि काहींना खूप फायदा आलेला आहे. हे पण मुलांनी एक्सेप्ट केलं. स्वतःहून सांगितलं ना, त्या मुलाचं मलाही कौतुक वाटतं. तो स्वतःहून म्हटला, की "सर मला 80 पर्यंत एक्स्पेक्टेड होते, 96 मार्क्स येऊन गेले" म्हणून. आणि बऱ्याच जणांचं ते म्हणणं होतं, की "यार मला 80च पाहिजे होते, पण मला असं वाटलं होतं 80 येतील म्हणून, पण किंवा 75 येतील म्हणून, पण माझे एकदम 60 येऊन गेले." त्यांना तेही वाईट वाटतंय. ते मी शिफ्टमुळे बोललो ना, सेकंड शिफ्टचा तो एक फटका बसलेला आहे आणि फर्स्ट शिफ्टचा तो एक ॲडव्हांटेज आहे. पण एसबीआयच्या ज्युनियर असोसिएटच्या ह्याच्यात तर नेहमी असं होतं फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्टचं. हे तुम्ही मागच्या मुलांकडून ऐकलं असेल. पण त्याला आपण ॲज अ एक्सक्यूज नाही यूज करू शकत. पण हां, एवढं समजू शकतो, की कुठेतरी ज्यांना तो फायदा आला त्यांनी थोडीशी ॲक्युरसी पण चांगली ठेवली असणार आहे आणि तुम्ही थोडी ॲक्युरसी खराब तुमची गेली असणार आहे. हे तुम्ही मान्य थोडंफार करा. बाकी मग तुमच्यावरती आता, की त्याला काय आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह घेणार. ठीक आहे. तर याच्यात मेन्ससाठी नेमकं काय करायचं, ज्या मुलांशी माझं डिस्कशन झालं, सगळ्यांशी नाही झालं, पण बऱ्याच जणांशी झालं. स्वतःहून कॉल केलेत मी काही जणांना, जुन्या मुलांना. आता अक्षय सराफसोबत तर मिस कॉलच चालू आहे आमचं. तो कॉल करतो, मी उचलत नाही, मी कॉल करतो, तो उचलत नाही. तर हे मी सगळं स्टडी प्लॅनमध्ये सांगतो मेन्सचं. ठीक आहे. हे मला वाटतं इतकंच ठीक आहे. वेटिंगवाल्यांच्या ग्रुपमध्ये त्याची लिस्ट, ते अपडेट्स पाठवून देतो. याचा ग्रुप तर बनवलेला आहे. ठीक आहे. तर आता पुढे जाऊ आपण. एसबीआय पीओ प्रीचा रिव्ह्यू आणि एसबीआय ज्यांचं 27 तारखेला सॅटर्डेला त्यांच्यासाठी काय. तर पहिले रिव्ह्यू बघून घेऊ, मग त्यांचा स्टडी प्लॅन बघू. रिव्ह्यूमध्ये बघा, आता यस सरांनी तर खूप डिटेलमध्ये तुम्हाला रिव्ह्यू दिलाय दोन्ही दिवस. फातिमा मॅडमनी पण चांगला एकदम जबरदस्त त्यांचा जो काही सेक्शन होता त्याचा मस्त रिव्ह्यू दिला. आणि पहिल्या दिवशी मी तुम्हाला एक वरतून रिव्ह्यू दिला होता, खूप डिटेल नव्हता दिला, कारण की तेवढं आपल्याकडे फीडबॅक आलेला पण नव्हता आणि एकच शिफ्ट झाली होती. पण आता जर ओव्हरऑल शिफ्टचं सगळं बघायला गेलं, आतापर्यंत ज्या 8 शिफ्ट झालेल्या आहे आणि ज्या मुलांशी बोलणं झालेलं आहे त्या आणि सरांसोबतही बोललो मी. सरांनी तर स्वतः पेपर दिलाय त्यांचा. मी ते लग्नामुळे नव्हतो पेपरला. पण मुलांचा एक जर ॲव्हरेज अटेम्प्ट बघितला तर 15 ते 20 मध्येच आहे. जर तुम्ही ॲव्हरेज काढला तर नो डाऊट तुम्हाला 10% मुलं 20च्या वरती भेटतील, 10% मुलं 15च्या खाली भेटतील. पण मॅक्झिमम मुलांची जी विंडो तयार झाली ती 15 ते 20ची तयार झाली पहिल्या 8 शिफ्टमध्ये. ठीक आहे. जर आपण एकदम जेन्युइन एखादी वोटिंग जरी घेतली तर ती वोटिंग तुम्हाला 15 ते 20 मध्येच भेटेल, एवढं तुम्ही ट्रस्ट ठेवा. ठीक आहे. आता हे अटेम्प्ट मुलांचे लॉजिकचे 22 ते 27 पर्यंत गेलेले आहे बऱ्यापैकी, कारण 20 च्या वरतीच आहे बऱ्याच जणांचे. काही जणांचे अनफॉर्च्युनेटली थोडेसे खाली आले, पण ती क्राऊड कमी आहे. आणि काहींच्या मग 27च्या वरती पण आहे, पण ती क्राऊड कमी आहे. ठीक आहे. जी मॅक्झिमम क्राऊड आहे ती या विंडोमध्ये बसते 22 ते 27. ठीक आहे.
जर कॉम्बो बघितला मुलांचा, कारण प्रत्येक वेळेस मी मेसेजेसमध्ये म्हणा किंवा त्यांच्याशी फोनवर बोलताना कॉम्बोचंही विचारलं होतं, तर कॉम्बोचंही त्यांचं एक कुठेतरी 40 ते 45 पर्यंत जात आहे. जर 45 पर्यंत कॉम्बो असेल तर इट्स अ व्हेरी गुड कॉम्बो. 40 पर्यंत असेल तर मग कसं आहे, तुमची अॅक्युरसी अति जास्त मॅटर करणार. तिथे तुम्ही बिलकुल हलगर्जीपणा नाही पाहिजे. आणि थोडेफार शिफ्ट तुम्हाला जर काही साथ देत असेल, जे की देतेच त्याच्यामध्ये शिफ्टचा पण सपोर्ट भेटतो, पण ते त्यांनाच भेटतो ज्यांची अॅक्युरसी असते. तर हा एक तुमचा कॉम्बो या विंडोमध्ये येतोय का बघा, पण अॅक्युरसी मात्र एकदम कडक पाहिजे. त्याच्यानंतर इंग्लिशचं डिपेंड करतं. इंग्लिशचं कसं झालंय, ओव्हरऑल पेपर इझी आहे मॅडमनी सांगितलं तुम्हाला, तुम्ही सगळं बघितलं. बट इंग्लिशचं कसं आहे, तरी पण मुलं काही जण एकदम खूपच असे प्रिकॉशन घेऊन घेतात, तर ते 17-18 पर्यंत आहेत. आणि ज्यांचं मग असं एकदम ढील दिलं की बाई नाही मला तर सगळेच मारायचे होते, तर मग एकदम 29-28 पर्यंत पण आहे. पण जर ॲव्हरेज विंडो बघितली तर त्याची 20 ते 22 पर्यंत 25 पर्यंत जाते. ठीक आहे. आणि ओव्हरऑल जर बघितला तर ओव्हरऑल अटेम्प्ट जो आहे मुलांचा तो 60 ते 70 या रेंजमध्ये आहे. आता ही रेंज खूप मोठी आहे. जर त्याला थोडंसं अजून आपण शॉर्ट करायला गेलं तर अराउंड 65 जाऊ शकतो. 65च्या आसपास तुम्ही बघा, खूप मुलांचे अटेम्प्ट्स आहे. मग जुने असो किंवा नवीन असो. शॉकिंगली मला तर जुन्या मुलांचंच भेटलंय, कारण नवीन मुलांचे अटेम्प्ट तिथपर्यंत आलेले आहेत आणि जुन्या मुलांचे तिथेच आले. म्हणजे जुन्या मुलांचे एवढे वाटत होते तर ते खाली आले आणि नवीनचे एवढे वाटत होते ते वरती गेले. कारण नवीनचं काय होत होतं, मॉक टेस्टमध्ये इथपर्यंत यायचे. पण त्यांना तिथं कळालं की यार पेपर तासाने नथिंग टू लूज अप्रोच आहे, आपल्याला करणं एवढंच आहे. आणि खूप जणांचे मेसेजेस हे होते की सर ती जी स्ट्रॅटर्जी तुम्ही सांगितली होती एक्झामच्या 1 दिवस अगोदर, जी सरांनी सांगितली होती लॉजिकसाठी, त्याचा खूप जास्त फायदा झाला. कारण की पिक्चर क्लिअर होता की वर्ड प्रॉब्लेम बघायचे नाही म्हणजे बघायचे नाही. आणि निर्लज्जपणे क्वेश्चन स्किप करा. एखाद्याने मला लिहून पाठवलं हे, की निर्लज्जपणे क्वेश्चन स्किप करा, असं जे तुम्ही म्हटले होते सर, याचा खूप फायदा. आणि हे नवीन मुलं होते. तर यांचं कसं झालं, इथपर्यंत अटेम्प्ट एक्सपेक्टेड होते, त्यांचे थोडेसे वरती गेले. आणि ज्या मुलांचे जुन्या मुलांचं मात्र काय झालंय, थोडासा अंकुशचं पण बघितलं, त्याच्यानंतर बाकीच्यांशी पण, आता एकेकाच्या नावं नाही सांगत मी, पण ज्यांच्याशी सरांसोबत मी डिस्कस केलं, थोडेसे अटेम्प्ट त्यांचे एक अपेक्षेपेक्षा थोडेसे कमी आहे. पण ते मुलं तिथं रिग्रेट नाही करत आहे. ते म्हणतात की सर उलटा आम्ही त्या सिच्युएशननुसार बरोबर केलंय म्हणे, कारण आम्हाला वाटत होतं की आम्ही कुठेतरी तुक्के नाही मारले पाहिजे. तर तर त्या हिशोबाने बघितलं तर 65 पर्यंत आहे. बट मला तर असं वाटतं की ज्यांचा 60 किंवा 60 प्लस अटेम्प्ट आहे, त्यांना पण रिझल्ट काढण्याचा स्कोप आहे. आहे, तेवढा पण स्कोप आहे. कारण सांगता येत नाही, कधी-कधी इंग्लिशमध्ये पण मुलांना बोनस भेटतो आणि पास्टमध्ये असं झालेलं आहे. इंग्लिशमध्येही बोनस भेटलेला आहे. कारण जर तेवढी अॅक्युरसी असेल तर. मुळात पेपर चांगला होता इंग्लिशचा, म्हणजे सोपा होता. पण त्यातही जर अॅक्युरसी तुम्ही अजून मेंटेन केली, तर मग तर मात्र सोने पे सुहागा. भरपूर जण असे आपल्या आकांक्षा वगैरे, की ज्यांना आता 30 पैकी 30 होते इंग्लिशमध्ये एस-बी-आय पी-ओला पण मागच्या वेळेस. आता ते एस-बी-आय पी-ओ आहे ॲक्चुअली प्रीच्या वेळेस. पण असं आता पण होऊ शकतं. काही मुलांचे 20 अटेम्प्ट असतील पण 20चे 20 राईट येतील. सांगता येत नाही ना, कारण पेपर तुम्ही बघितला ना, भरपूर जणांची रिएक्शन तर अशी होती. त्यामुळे मला वाटतंय की तुम्हाला असं पण ऐकायला भेटेल कदाचित. आता हे तर YouTubeवरती आहे माझं बोलणं. तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता किंवा रेकॉर्ड करून ठेवू शकता. 60 वाल्याचा पण रिझल्ट आलेला तुम्हाला ऐकायला भेटू शकतो तुमच्या मित्रांमध्ये, जर त्याची अॅक्युरसी मात्र व्यवस्थित असेल तर. आणि ज्यांचा 75-80 आहे कदाचित त्यांचाही नाही भेटणार तुम्हाला ऐकायला, कारण अॅक्युरसी गेली तर. आणि जे मुलं नंतर मेसेज करतात ना, की सर तुम्हाला ही मुलं खोटं सांगताय स्कोर वगैरे, माझी त्यांना एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही आत्ता त्या मुलांना विचारा तुमचा अटेम्प्ट किती आहे सेक्शन वाईज. ठीक आहे, सेक्शन वाईज विचारून ठेवा ओव्हरऑल पण, आणि लिहून ठेवा फक्त. सेक्शन वाईज तसा स्कोर येत नाही एसबीआयचा, पण लिहून तर ठेवा. आणि रिझल्ट आल्यानंतर बघा. कारण आता ते मुलं इतकी तर दूरदृष्टी ठेवणार नाही, की आज अटेम्प्ट झालेला आहे 80, पण तुला मुद्दाम सांगतील 60च आणि नंतर म्हणतील अरे आला बघ माझा 60वर रिझल्ट. असं तर कोणी करत नाही, एवढं षड्यंत्र कोणी रचणार नाही. मेन तुम्हाला आपला आपला फायदा बघायचा आहे, त्या फालतू गोष्टींमध्ये जायचं नाहीये. तरी बघा, काही काही असतात महाभाग, तेही डोकं लावतात. ठीक आहे, त्याच्यामुळे मी तसं बोललो. सो ओव्हरऑल असा आहे एसबीआय पीओचा प्रीचा रिव्ह्यू. मग सर आता ज्यांचाही पेपर झालाय 2 दिवसामध्ये 8 शिफ्ट्समध्ये, त्यांनी कसं काय म्हणजे आशावादी राहायचं नाही राहायचं. हे बघा, मी एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो, ही जर गोष्ट तुमच्या डोक्यात घुसत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, तुम्हाला खूप फायदा होईल फ्युचरमध्ये. आणि नसेल घुसत तर मग गॉड हेल्प यू आणि गॉड हेल्प मी पण, की मी एवढं सांगून पण मला आता हे पोरं त्रास देत आहे म्हणून. काय सर, हे बघा, याच्या पुढे एक नेहमी लक्षात ठेवा, या बँकिंगच्या फील्डमध्ये आपण कशामुळे आलेलो आहे, कारण इकडे नंबर ऑफ एक्झाम्स खूप आहे. तर त्याच्यामुळे इथं जेव्हा पण कुठली पण एक्झाम झाली, वेदर इट्स प्री, वेदर इट्स मेन्स, एक्झाम झाली की लगेच त्याला तिकडच्या तिकडे विसरून जाण्याची एक सवय लावा तुम्ही, चांगली सवय लावा. हे अनालिसिस, हे बेसिक आयडिया ह्याच्यासाठी देतोय, कारण याच्यासाठी प्रत्येक मुलाचे कॉल येतात. तुम्ही सांगा 700-800 जणांचे कॉल आलेत, आपण कसं काय त्यांना एंटरटेन करणार आहे? आणि प्रत्येकाचं एवढंच म्हणणं असतं की माझं मनोगत ऐकून घ्या तुम्ही फक्त. मी मॅथ्सचं असं केलं, मी लॉजिकचं असं केलं, त्याच्याबद्दल माझी पूर्ण रिस्पेक्ट आहे. पण ते तुमच्यासाठी एका जणाला तुम्ही सांगताय आम्हाला. पण आमच्यासाठी तुम्ही एवढे सगळेजण येत आहेत ना, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की हे हे जे आता आपण रिव्ह्यू देतो इथे ना, हे ओके रिव्ह्यू. याला थोडंसं मॅच करून घ्यायचं. कुठे-कुठे काय-काय आलं, एक तसल्ली होऊन जाते. कुठेतरी असतं आपल्या मनात की यार एकदा शेअर करावं, बोलावं, चेक करावं. ते झालं ना चेक करून. बस याचा विषय आता परत काढू नका. मला हे सांगायचं तुम्हाला, तुम्ही या फील्डमध्ये का आलेले आहेत? इकडे एवढ्या मरणाच्या एक्झाम्स आहे. आता बघा ना, लगेच 4-5 तारखेला तुमचा आय-बी-पी-एस पी-ओ आहे. 12-13 तारखेला आय-बी-पी-एस क्लर्क आहे. अजून 2-3 नोटिफिकेशन आल्या तुमच्या डिसेंबरमध्ये, आर-बी-आयची म्हणा, एन-आय-सी-एलची म्हणा. तर 4 एक्झाम्स तर तुमच्या डोळ्यासमोर आहेत. मग कशाला तुम्ही याच्यावर अजून डिस्कशन करायचं? मग आता एक्झाम झाली ना, लगेच विसरून जायचं. वेदर इट्स प्री ऑर मेन्स. आता प्रीचा पेपर झाला. तुमचा रिझल्ट येईल नाही त्याशी आपल्याला देणं घेणं नाही.
आपण एवढं बघणार की आपल्याला पेपर कसा गेला. जर तुम्हाला अजून वाटतं की तुम्ही प्रीमध्ये लॅक करताय, मग प्रीवरती थोडा अजून जोर लावा. जर तुम्हाला वाटतं प्री ओके झालेलं आहे, लगेच मेन्सचा अभ्यास चालू करा. सर पण माझा याचा रिझल्ट येईल का? त्याच्याशी काय देणं घेणं? आपल्याला आपली प्रोसेस कंटिन्यू करायची. त्यामुळे नीट लक्षात ठेवा, एकदा एक्झाम झाली की त्याला तिथंच विसरून जायचं आणि लगेच पुढच्या एक्झामच्या मागे लागायचं. हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे तुम्हाला या फील्डमध्ये. हे एमपीएससी युपीएससी वाल्यांना थोडं आठवडाभर 15 दिवस त्यांना त्या झोनमध्ये राहतात ते. त्यांना ते निघतच नाही त्यांच्या मनात की आपली प्री निघाली नाही म्हणून. तुम्हाला तसं जर तुम्ही केलं तर तुमची एखादी एक्झाम अशी वाया जाईल परत. त्यामुळे तुम्ही हार्डली 1-2 तास त्याच्या झोनमध्ये राहा, लगेच पुढे निघून. मी या मागे पण बोललो होतो बघा आणि एकदा परत सांगतो. त्यामुळे ज्यांचं नाही आलं ना, त्यांनी ते मला सांगू नका. आणि आता पण प्रीचा पण पेपर झालाय ना, त्याच्यावर जास्त विचार मंथन करू नका. माझा इतका अटेम्प्ट झाला, हे झाला, ते सोडून द्या. झालं संपलं, विषय संपलायचा इथे. ठीक आहे. मग आता सर पुढे काय करायचं? पुढे तर मी पूर्ण स्टडी प्लॅन वगैरे रेडी करून ठेवलेलाच आहे. सर 27 वाल्यांचं काय? 27 वाल्यांसाठी पण सांगतो. 27ला ज्या मुलांचा पेपर आहे एसबीआय पीओ प्री 27ला सॅटर्डेला, त्यांच्यासाठी पण काय आहे तेही सांगतो. पण बाकीचा पॉईंट आधी लक्षात ठेवा की ज्या मुलांचं झालंय ते विसरून जा. ठीक आहे. मेमरी बेस्ड सगळ्यात पहिले तर मेमरी बेस्ड पेपर जेवढे तुम्हाला भेटत असतील चॅनलवरती आपणही टाकलेले किंवा तुम्हाला अजून कुठून काही भेटले, कुठे काही पेड जरी असेल किंवा पे करून मेमरी बेस्ड पेपर द्या, ₹40, ₹50, ₹100 ते ट्राय मारलं चालतं. पण मेमरी बेस्ड पेपरला पहिले संपवून टाका. ठीक आहे. तर तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येऊन जाईल. आणि किती जरी हातपाय आपटले तर कॉन्टचा अटेम्प्ट सगळ्या मुलांचा 15 ते 20 मध्येच जातोय. कारण की बेसिक 10 मार्कचं सगळ्यांना जमतंय. एक डीआय चांगला जमतोय, एखाद डीआय मध्ये ते गडबड करताय किंवा तिथे गाडी अडकते. मग काही जण वर्ड प्रॉब्लेमकडे पळतात. ते आपापल्या स्ट्रेंथनुसार आहे. सो मला तरी वाटतं की बऱ्यापैकी तुम्हाला पिक्चर माहिती आहे. तर बस त्या हिशोबाने रिलॅक्समध्ये जाऊन पहिले बेसिक अटेम्प्ट करा मॅथ्सचं. मग डीआयचा एखाद सेट जो तुम्हाला पटतोय तो तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम वाटले वर्ड प्रॉब्लेम करा. आता पूर्ण रिव्ह्यू तुमच्या समोर आहे, डोळ्यासमोर रिव्ह्यू आहे. पण मला वाटतं पहिले मेमरी बेस्ड पेपर एकदा बघा तुम्ही. 2-3 मेमरी बेस्ड पेपर बघा वेगवेगळ्या चॅनलचे, तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येऊन जाईल. त्यानंतर डेली एक फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायची तुम्ही आता इथून पुढे डिटेल अनालिसिस करून. ठीक आहे. सर आता ही फुल लेंथ मॉक टेस्ट कुठून द्यायची? आता तुम्ही बघितलं असेल की एसबीआय पीओ सारखा ॲज इट इज पॅटर्न ऑलिवोड सारखा त्यांनी पण थोडासा लेंदी पॅटर्न आहे. बऱ्यापैकी लेंदी केले त्यांनी डीआय वगैरे. त्याच्यामुळे जरी तुम्हाला ते डीआय अवघड जात असतील, तर बरेच मुलं आधी कंप्लेंट करत होते की एसबीआय पीओचे खूप लेंदी आहे सर, होत नाहीये. काही बिघडत नाही ना करायला, काही हरकत नाही. मला तरी वाटतं ते करायला पाहिजे. तर एसबीआय पीओचे जरी करत असाल तर फक्त ॲक्युरेसी मेंटेन करा. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिसमध्ये स्पीड मेंटेन करणारच आहे. सर आमच्याकडे ऑलिवोड नाही, आमच्याकडे दुसरं कुठलंही असेल तरी चालेल. पण एक मॉक टेस्ट रोज चालू ठेवा. बुधवार, गुरुवार, शुक्रवार 3 दिवस तर आहेच तुमच्याकडे. 3 दिवसात 3 मॉक टेस्ट आणि मेमरी बेस तुम्ही आतापर्यंत उडलेच असणार आहे. बस त्याचा अनालिसिस मात्र डिटेलमध्ये करा. हे पुढचे 3 दिवस जरी केलं, सॅटर्डेचा पेपर आहे तुमचा. कॉन्टचं मला असं वाटतंय की आता भरपूर जणांची फीडबॅक असे ऐकले की सर वर्ड प्रॉब्लेम परत तेच दरवेळेस जे तुम्ही ऐकलेले की वर्ड प्रॉब्लेमला टाइम भेटला होता पण आम्ही प्रॅक्टिस नव्हती केली. तर मग 20 मिनिटसाठी ना वर्ड प्रॉब्लेमची एक मॉक टेस्ट देऊन टाकायची. म्हणजे 20 मिनिटाची जी आपली नॉर्मल मॉक टेस्ट असते तीच, पण त्यात फक्त वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्ट करा. मॅथ्सचे फक्त वर्ड प्रॉब्लेम, ज्याला तुम्ही कदाचित कमर्शियल म्हणता किंवा अरिथमॅटिक म्हणता, बस तेवढे अटेम्प्ट करा. आणि इकडे रिझनिंगमध्ये 20 मिनिटात फक्त पझल्स अटेम्प्ट करा. यस सरांनी जर रिझनिंगचा रिव्ह्यू पूर्ण डिटेल दिलेला आहे, त्याच्यात मला काही बोलायची गरजच नाहीये. बट स्टील सरांनी जसं सांगितलं तसं पझलची तुम्ही 20 मिनिटात प्रॅक्टिस करा. जेणेकरून काय होईल, जो तुमचा टफ पार्ट आहे तुम्ही त्यालाही ट्राय करताय. फॉर एक्झाम्पल आता इंडिया न्यूझीलंडची मॅच झाली बघा, तिसरी. इंडिया टॉस जिंकला होता. सगळ्यांना अपेक्षित होतं बॉलिंग घेईल, पण त्यांनी बॅटिंग घेतली. काय सांगितलं त्यांनी रिझन? तो म्हणे अरे आता आम्हाला थोडं कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन बघायचं म्हणे. आम्ही दरवेळेस बॉलिंग घेतो, टार्गेट चेस करतो, पण आता असं करतो म्हणजे टार्गेट देऊन बघतो म्हणे कसं असतं. ठीक आहे. तर थोडं कम्फर्ट झोनच्या बाहेर त्यांनी एक्सपेरिमेंट केले. हे हे तुमचं प्रॉपर टेस्ट आहे आणि हे तुमचे एक्सपेरिमेंट्स आहेत. तर करा ना एक्सपेरिमेंट, काय बिघडते? सर मग ह्याच्यामध्ये 2च मार्क आले, सर 3च मार्क आले. अरे हे मार्क्ससाठी नसतात. व्हेन इट एक्सपेरिमेंट, ज्यावेळेस तो एक्सपेरिमेंट आहे त्यावेळेस त्याला तुम्ही बिंदास ट्रीट करा ना एक्सपेरिमेंट सारखं. तुम्ही त्याला मार्क्ससाठी कशाला बघताय? मार्क्ससाठी तर हे आहेच. त्यानंतर एलआरचं मात्र 2 तास लाईव्ह सेशन करा. त्याचा खूप फायदा होईल. त्याचं काही वेगळं मी सांगायची गरज नाही. ऑलरेडी यस सरांनी तुम्हाला रिव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे. बरोबर? कॉन्टचं मला वाटतं की आता इथून पुढे जे 3 दिवस आहे त्याच्यात 2-2 तासची तुम्ही प्रॅक्टिस कराल. त्यात मॅक्झिमम तुम्ही बेसिक आणि डीआय केसलेटचीच प्रॅक्टिस करा. वर्ड प्रॉब्लेमची फक्त या मॉकमध्ये नाही, अनालिसिसमध्ये करा. त्याच्यासाठी आपण 1 तास दिलेला आहे, तुम्ही बघून घ्या. पण मला असं वाटतं इकडे 2 आवर्स जे आहे ना, ते स्टॉपवॉच लावून फक्त बेसिक आणि डीआय, ज्यांचा 27 तारखेला पेपर आहे, तेवढंच करा फक्त. कारण मॅक्झिमम तेच तुम्ही अटेम्प्ट करणार आहे पेपरला. आणि त्याचा एक मोमेंटम भेटला पाहिजे, एक स्पीड भेटली पाहिजे तुम्हाला. त्याच्यासाठी एवढं तुम्ही करू शकता. किंवा आपले YouTubeचे लेक्चर्स बघा, त्यात आम्ही सिम्प्लिफिकेशन भले मोठे लेंदी घेतलेले. इनफॅक्ट डीआय पण थोडासा आम्ही लेंदी घेतला होता आणि थोडासा ट्रिकी घेतला होता. आत्ता 74 नंबरचं सेशन झालं होतं, मागच्याच आठवड्यात झालेले. ते बघू शकता. ते 2 तास प्रॅक्टिस चालेल. आणि इंग्लिशसाठी फातिया मॅडमनी जर रिव्ह्यू दिला तुम्हाला आणि रिव्ह्यूच्या दिवशी तुम्ही हे पण विचारलं होतं की मॅडम 27 साठी काय करू, तर मॅडमनी रिव्ह्यूमध्ये सांगितलेले. बस मॅडम जे सांगतात तेवढं फॉलो करा. ॲटलीस्ट रिडिंगवरती थोडीशी कमांड राहू द्या. ठीक आहे. थोडं एक फ्लोमध्ये पाहिजे आपण, एकदम रिडिंग बंद नका करू. बरेच जण शेवटी तसं करता की सर मी रोज न्यूजपेपर वाचायचो, पण एक्झामच्या 2-3 दिवस अगोदर मी ते बंद केलं आणि बाकीचे उद्योग चालू केले. तर ती ॲक्टिव्हिटी बंद नका करू, ती चालूच ठेवा. बाकी अनालिसिससाठी अजित सर सध्या ऑफलाईन बसताय क्लासमध्ये, तुम्ही त्यांना तिथे जाऊन प्रत्यक्ष भेटू शकता. फक्त अजित सरांचं असं म्हणणं आहे की भेटायला या मुलांनी, फक्त येताना अनालिसिस प्रॉपर लिहून आणा तुम्ही.
म्हणजे तुमचे मार्क्स कोर्स काय असेल नसेल ते व्यवस्थित लिहून आणा. फक्त मोबाईल घेऊन जाता. सर हे मोबाईल आहे बघा तुम्ही काय करायचं ते करा. असं थोडी सांगणार आहे. एक नोटबुक बनवून घेऊन जा. त्याच्याबद्दल आम्ही डिटेलमध्ये एका मॉक अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कसं मेंटेन करायचं काय. ठीक आहे. हा पॉईंट मी हवं तर पुढे गेल्यानंतर डाऊट्स परत रिपीट करेल. तुम्ही फक्त सर ते काढून ठेवा. ठीक आहे. बाकी ओम सर पण आहेत, सुजित सर आहेत, राम सर आहेत. ठीक आहे. आता सुजित सर पण बसतील नेक्स्ट वीकपासून डाऊट्स क्लिअरिंगला. ठीक आहे. ह्याचे अनाउन्समेंट मी शेवटी करतो. अजून 1-2 फॅकल्टी ॲड होत आहेत सांगतो. ठीक आहे. चला सर जायचं पुढे. स्टडी प्लॅन फॉर बिगिनर्स. ठीक आहे. बिगिनर्ससाठी स्टडी प्लॅन काय? आता बिगिनर्ससाठी स्टडी प्लॅन काय? तर बिगिनर्स म्हणजे कोणते बिगिनर्स सर नेमके? आता असे मुलं ज्यांची बॅच जस्ट झालेली आहे, ज्यांना मेन्सची तर काही अपेक्षा नाही, पण त्यांचं आत्ता प्रीचं प्रॉपर चालू आहे, किंवा ज्यांची बॅच चालूवाल्यांचं तर नाहीच, ज्यांची बॅच चालू आहे त्यांच्यासाठी तर मी नाहीच म्हणणार. ज्यांची बॅच जस्ट झालेली आहे किंवा बॅच होऊन बरेच दिवस झाले पण मध्ये त्यांनी लईच मजा केली आणि आता एसबीआयचा पेपर दिल्यावर डोळे उघडले की नाही यार हे एवढं सोपं आहे, आपल्याकडनं होऊ शकतं, आपण लईच टाइमपास केला, व्हॉट एव्हर. पण ते बिगिनर्सच्या कॅटेगरीत आहे, ज्यांचं मेन्ससाठीचा अजून काही विशेष नाही आहे किंवा प्रीचं जर देता येते तर फर्स्ट टाइम सेकंड टाइमच पेपर देत आहे, एक्सपेरिमेंट्सच केलेले त्यांनी फक्त मॉक देऊन. तर मग त्यांनी मला वाटतंय की इथून पुढे 3 तासाचं तुम्ही शेड्यूल ठरवू शकता जर तुमच्याकडे खूपच वेळ असेल तर. 3 9 तास नाही काही तर मिनिमम 2 तास 6 तास तर करू शकता. आणि बाकी अजून तुमचं काय असेल नसेल तुम्ही बाकीच्या गोष्टी बघू शकता. जीके वगैरे मी नाही इंट्रोड्यूस करत आहे जर का बिगिनरसाठी बोलता येतं, कारण ह्या बिगिनरसाठी आता टार्गेट कोणतं आहे? IBPS PO आणि IBPS क्लर्क हे 2 बघू आपण. सर टार्गेट तर तुम्ही म्हणता कधी सेट नाही करायचं, पण लकीली असं झालेलं आहे यांचा नॉर्मल शेड्यूल पण असंच आला असता आणि आता एक्झाममुळे पण तसाच येणार आहे. तर मला वाटतं टार्गेट करायला काही हरकत नाही आहे आत्ता, कारण त्यांची एक्झाम झालेली आहे. हे एक्झाम झालेल्यांसाठी बोलतो मी, बिगिनर्स म्हणजे. ठीक आहे. एक्झाम नाही, सॉरी, बॅच झालेली. ठीक आहे. एखादा असेलच की बॅच पण करतोय माझ्याकडे तरी वेळ भेटतो, तर मग ऐकून घे तुला पटत असेल तर. ठीक आहे. आणि सर जे अंडर ग्रॅज्युएट आहे म्हणजे त्यांच्या अजून बॅचेस चालू असतील. जर अंडर ग्रॅज्युएट असतील आणि बॅचेस चालू नसेल तर मग तुम्ही हे करा. तर सोप्या भाषेत ज्यांची बॅच नाही चालू त्यांनी हे करा, ज्यांची बॅच झाली त्यांनी पुढच्या स्लाइडवरचं करा. ठीक आहे. सांगा सर. आता बघा मला तरी वाटतं मॅथ्स एक 2 ते 3 तास तुमची प्रॅक्टिस पाहिजे. आता हे एकदम क्लिअर आहे, जर बिगिनर आहे आणि तुम्ही कुठली पण एक्झाम देता, SBI PO असो, IBPS PO, IBPS क्लर्क, तर तुम्हाला मॅथ्सचा जर का बेसिक पॅटर्न तुम्ही कोणत्या पण व्हिडिओ बघितला, कोणत्या पण युट्यूबरचा बघितला, सगळेजण हे सांगता की बेसिक 10 मार्कला विचारताय, 2 DI विचारताय, एखादी केसलेट किंवा एखाद्या शिफ्टमध्ये 3ही DI विचारताय, तर निदान 20 ते 22 मार्क्सचं तुम्हाला बेसिक आणि DI मधनं 20 ते 22 मार्क्सचं गॅरंटी अटेम्प्ट करता येते. मग 20 ते 22 मार्क्सचं जर अटेम्प्ट करता येते तर मला वाटतं त्याच्यावरच प्रॅक्टिस करा ना. बेसिकवरती आपण 1 ते 1.5 तास प्रॅक्टिस करू आणि DI केसलेटवर 1 ते 1.5 तास प्रॅक्टिस करू. दॅट्स इट. काय सर परत सांगा. परत बेसिकवरती 1 ते 1.5 तास प्रॅक्टिस आणि DI केसलेटवरती 1 ते 1.5 तास प्रॅक्टिस. एवढं जरी केलं तर तुमची 2 ते 3 तासाची प्रॅक्टिस होते. फक्त याच्यात रोज 20 क्वेश्चनचं टार्गेट ठेवा. सर मग मिसिंग नंबर ठेवू का रॉंग नंबर ठेवू? दोन्ही ऑल्टरनेटली ठेवा. नुसतं रॉंग नंबर केलं तर डोकं आउट होऊन जाईल, मिसिंग केलं तर बोर होऊन जाईल. सो दोन्ही पण मला वाटतं राहू द्या. पण कंपल्सरी थोडंसं सिरियस नोटवरती याला कुठेतरी स्टॉपवॉच वगैरे लावून चालू करा हवं तर. ठीक आहे. थोडंसं सिरियसनेस येईल. जर का सिरियसनेस येतच नसेल, नुसतं करायला बोर होत असेल तर मग स्टॉपवॉच लावा. आणि स्टॉपवॉच लावून खूपच टेन्शन येत असेल, बीपी हाय होत असेल तर मग स्टॉपवॉच नका लावू, नॉर्मल करा. ठीक आहे. आणि DI केसलेट. सर DI केसलेट किती किती झाले पाहिजे? आता DI केसलेट 60 ते 90 मिनिटात किती झाले पाहिजे पेक्षा तुम्ही 60-90 मिनिटं बसा. कारण काही काही DI असे राहील की जो एकच DI ला तुम्हाला 40 मिनिटं लागले, पण त्याच्यात मग तुम्हाला खूप काही शिकायला भेटलं अनालिसिसमध्ये. आणि काही असे राहतील की 5-7 मिनिटात मारून मोकळे होऊन गेले तुम्ही, त्यात काही वेगळं नव्हतं, तुम्ही सोडून दिलं, ते पण चालतं. आता त्याची क्वांटिटी तुम्ही डिसाईड करू शकता, पण टाइम मला वाटतं इतका द्या, कारण इतका टाइम जर तुम्ही पुढचे 10 ते 15 दिवस दिले ना बॉस बिगिनर्सनी, तर तुमचं SBI, IBPS PO आणि IBPS क्लर्कचं काम तर बऱ्यापैकी होऊन जाईल. ठीक आहे. हे बिगिनर्ससाठी बोलतोय मी. जे जुने मुलं आहे आणि त्यांनाही IBPS PO आणि IBPS क्लर्कवर अटॅक करायचं त्यांच्यासाठी पुढे आहे, वेगळं आहे थोडंसं, कारण त्यांना थोडंसं जीके पण करावं लागेल. यांनी मात्र जीके फिकेच्या भानगडीत नको पडायला मला असं वाटतंय. पहिले प्रॉपर मॅथ्सचं समजा तुम्ही आवरून घ्या एवढं. लॉजिकसाठी पण सेम 2 ते 3 तास तुम्ही दिले पाहिजे प्रॅक्टिसला. आता लॉजिकमध्ये कसं आहे, तुम्ही मला वाटतं 1 ते 1.5 तास कोणत्या पण एका टॉपिकची प्रॅक्टिस चालू ठेवा. म्हणजे जर समजा मी आज 1 ते 1.5 तास, 1 किंवा 1.5 तुमच्या तुमच्या कन्व्हिनियंटनी तुम्हाला किती वेळ जमतोय, 1 ते 1.5 तास समजा मी आज ब्लड रिलेशन केलं, तर उद्या मी 1 ते 1.5 तास कोडिंग डिकोडिंग करेल. त्याच्यानंतर 1 ते 1.5 तास सिलॉजिझम्स करेल. मग त्याच्यानंतर डायरेक्शन सेन्स करेल. मग अजून काहीतरी इनइक्वालिटीज करेल. असं रोज मी एक टॉपिक चालू ठेवेल, जेणेकरून माझा मिसलेनियसचा सगळा पार्ट कव्हर होऊन जाईल. आणि रोज 1 ते 1.5 तास पझल्स पण करेल. आता पझल्स मग तुम्ही सरळ टेलिग्राम लाईव्हवरनं पण करू शकता, पण तुम्ही बिगिनर्स आहे, तिथे जाऊन तुम्हाला भीती वाटत असेल तर इंडिव्हिज्युअली करा स्टॉपवॉच लावून. नाहीतर बिगिनर्स आहे आणि काही टेन्शन नाही वाटते तर मग तर बिंदास हे काय टेलिग्राम लाईव्ह लिहिले बघा मी, ऑर टेलिग्राम लाईव्ह लॉजिकसाठी. पण हे बिगिनर्स आहे तर तुम्ही जरा सांभाळून, तुम्हाला पटत असेल तर खरा, एकदा यस सरांशी बोला, यस सर तुम्हाला सांगतील. इंग्लिशसाठी मॅडम जे सांगत असतील ते, मग आता तुम्ही मॅडमला पर्सनली कॉन्टॅक्ट करत असाल, जे भरपूर जण करतात त्यांना खूप फायदा आहे, काही जण नाही करत त्यांना नाही होते, ते फक्त आपापल्या ह्याच्यावरती बसून आहे.
इंग्लिशचा क्वेस्ट स्पॉट तुमची आता बॅच झाली असेल तर मॅडम मी तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगितलं असणार आहे किंवा टेलिग्रामला. तर तुम्हाला जे काय पटतं इंग्लिशचं मॅडम सोबत एकदा कॉन्टॅक्ट करा, मॅडम सांगतीलच. तर हे 120 to 180 मिनिट्स मला वाटतं 2-3 तास इंग्लिशला, 2-3 तास लॉजिकला, 2-3 तास मॅथ्सला. आणि हे सगळं आपण असं बघतोय ज्याच्यामध्ये तुमचं बऱ्यापैकी प्रीचं काम होऊन जाईल. ठीक आहे. तर हा होता बिगिनरसाठी प्लॅन. जायचं पुढे. पुढचा आहे आता अंडर ग्रॅज्युएट. आता अंडर ग्रॅज्युएट म्हणजे यांचे कॉलेज चालू आहे सध्या, साईड बाय साईड बॅच चालू आहे. तरी पण यांना बरेच एक्झामचा एखादा फॉर्म भरायचा असतो. मग सर आता मी काय करू, एक्झामचा फॉर्म तर भरलेला आहे, माझे मार्क्स नाही येते, मी काय करू. मी त्यांना तेच सांगतोय, बाबा तुमची जर का ग्रॅज्युएशन कंप्लीट नाही, तुमची बॅच चालू आहे अंडर ग्रॅज्युएट, तर चुपचाप बॅच करा तुम्ही, बाकी काहीच ना करू. बॅचमध्ये तुम्हाला सगळं क्लासवर्क, होमवर्क सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात, बस तेवढ्या इमानदारीने करा. आणि जर यांचं म्हणणं आहे की नाही नाही आमची बॅच तर झालेली आहे, आम्ही अंडर ग्रॅज्युएट पण आमची बॅच होऊन बसली, तर मग तुम्ही मागच्या स्लाइडवर मी जे एक्सप्लेन केलं बिगिनरसाठी तेवढं करा. कारण एकदा तुम्ही बिगिनरच्या स्टेजवरनं वरती आले, मग तुमचं GK वगैरे बाकीच्या गोष्टी चालू करा. कारण तुम्ही अजून अंडर ग्रॅज्युएट आहे, पास आउट नाहीये आणि बेसिकही पच्चं आहे, मग पहिले बेसिकच चांगलं करून घेऊ ना आपण. क्लिअर. तर प्लीज माझ्या सगळ्या अंडर ग्रॅज्युएटला रिक्वेस्ट आहे की तुम्ही जास्त पुढे पळू नका. बरेच पोरं आहेत जे कॉलेजचा अभ्यास करताय, GKही करताय, ऑनलाईन बॅचही करताय, त्याचा क्लासवर्कही करताय, टेलिग्राम लाईव्हमध्ये तोंड मारता, सगळ्या ठिकाणी जायचं असतं त्यांना. एवढं ना करू. स्लो अँड स्टेडी व्यवस्थित ज्या गोष्टी करतात तेवढा कॉन्सन्ट्रेशननी फोकसनी करा. क्लिअर. पुढचा पॉईंट बघा. द स्टडी प्लॅन जो आहे, आता हे जुने कार्यकर्ते आमचे, ठीक आहे, जे बिगिनर्सच्या कॅटेगरीत नाही, जुने कार्यकर्ते ज्यांना IBPS किंवा IBPS क्लर्कवरती फोकस करायचं आहे आणि ज्यांची अशी सिच्युएशन आहे की सर SBI PO दिला पण पाहिजे तसा नाही दिला आणि माझ्या मनातले राग आहे सध्या SBI POचा, लय जोश आहे, SBI PO नीट नाही गेला पण मला एखादी एक्झाम फोडायची आहे. बरोबर. जसं दंगलमध्ये ती म्हणते ना, पुढच्या वेळेस हे कधी दंगल कधी आहे, बरोबर, तिला ते काढायचा तो असतो रिझल्ट, हात गेला तिच्या हातातनं. तसं वाटत असेल IBPS किंवा IBPS क्लर्क, 2 टार्गेट आहे तुमच्याकडे मस्तपैकी. आज 23 तारीख आहे, 4-5 तारखेला एक पेपर आहे, 2 आठवड्यानंतर आणि अजून एक 3 आठवड्यानंतर. तर बऱ्यापैकी मला वाटतं हा व्यवस्थित प्लॅन तुम्ही फॉलो करा. जर तुमच्या लक्षात आहे की तुम्ही जुने स्टुडंट आहात आणि तुम्हाला या 2च एक्झाम फोडायच्या आहेत, तर मला असं वाटतं की असं करायला पाहिजे. आता याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिलं तुमच्यासाठी रोल काय राहील, मॉक टेस्टचा. बिगिनर्सला मी मॉक टेस्ट वगैरेच्या भानगडीत नाही पाडलं, त्यांना पहिले फक्त प्रॅक्टिस करायला लावली प्रॉपर. ते प्रॅक्टिस झाल्यानंतर मग ते ऑब्व्हियसली मॉक टेस्टमध्ये नंतर जातीलच. ठीक आहे. पण तुमचं मात्र स्टार्टिंगच तिथून होईल, कारण की तुम्ही काही नवीन नाहीये, तुम्ही जुने स्टुडंट आहे. जुने स्टुडंट आहे तर मॉक टेस्ट आणि अनालिसिस मध्ये तुमचे 3 तास तर जातील. पण या मॉक टेस्टला एकदम कडक प्रिपेअर करायचं. मॉक टेस्ट कशी, 3 फुल लेंथ मॉक टेस्ट तुम्ही देऊ शकता विथ डिटेल अनालिसिस. डिटेल अनालिसिस कळतं ना तुम्हाला, नसेल कळत तर वैभव सर सांगतील तुम्हाला इथे डिटेल अनालिसिस काय असतं. बरोबर. तर डिटेल अनालिसिस करा. ते एक तर मंडे, वेनसडे आणि फ्रायडे असं ऑल्टरनेटली मॉक टेस्ट द्या. रोज नका देऊ, ऑल्टरनेटली द्या. कारण काय होतं ना, रोज दिल्यानंतर त्याची किंमत नाही राहत आपल्याला, सिरियसली किंमत नाही राहत. नुसतंच काहीतरी एक जॉब दिलाय आपल्याला, एक काम दिलेलं, एक टास्क दिलेलं म्हणून नुसते मॉक टेस्ट ओपन करायची चालले, तसं नाही पाहिजे. ऑल्टरनेटली जर दिली तुम्ही ना, तर तुम्हाला ती एक मजा राहील की नाही यार मला फोडता आलं पाहिजे ऍटलीस्ट या वीकमध्ये. नेक्स्ट वीकमध्ये बघू ना मग आपण, आता जर दिवस कमी राहिले तुम्ही डेली बेसिसवर करू शकता, पण सध्या कसं एक्सपेरिमेंट करायचा वेळ आहे आपल्याला, तर इथे ऑल्टरनेटली द्या. त्याच्यामध्ये इथं काहीच एक्सपेरिमेंट नाही आहे ऑल्टरनेटलीमध्ये. आणि मग 3 जे आहे ना, त्या तुमच्या सेक्शनल टेस्ट पाहिजे पण विथ एक्सपेरिमेंट. इथे मात्र पाहिजे तेवढे तुम्ही एक्सपेरिमेंट्स करा. सर हे एक्सपेरिमेंट्स कसे, हे एक्सपेरिमेंट्स असे की मॅथ्समध्ये फक्त वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्ट करायचं, लॉजिकमध्ये फक्त पझल्स अटेम्प्ट करायचे, इंग्लिशमध्ये फक्त RC अटेम्प्ट करायचा. ज्या गोष्टीला आपण दूर दूर पळतो त्या गोष्टी करायच्या, ज्या गोष्टी तिथं वेळ भेटला तर करणार आहे आपण त्या आता इथं करून बघायच्या. एक प्रॅक्टिस पाहिजे ना. मी नेहमी सांगतो ना की धोनीने कसं केलं होतं, बॉल आउटची पण प्रॅक्टिस करून घेतली होती ना आधी प्लेयर्सकडनं, की जर चुकून बॉल आउट झालं तर कोणी विचार केला तेवढा बॉल आउट होईल की नाही, प्रॅक्टिस तर केली होती ना. तशी एक पॉसिबिलिटी, त्याची प्रॅक्टिस तर करून ठेवा आपण आधी, फायदाच होईल ना त्याचा, नुकसान तर काही नाही आहे. ठीक आहे. तो हे दाखवले सरांनी बघा, याच्यात डिटेल अनालिसिस, हे डिटेल अनालिसिस हे सगळ्यांना माहिती आहे जुन्या मुलांना आता. ठीक आहे. ओके. सो हे ऑल्टरनेटली ठेवा फक्त, एक दिवस हे, एक दिवस ते, एक दिवस एक्सपेरिमेंट, एक दिवस नॉर्मल, एक दिवस एक्सपेरिमेंट. कारण एक्सपेरिमेंटचं मग एवढं टेन्शन राहणार नाही आपल्याला की आपण फक्त एकाच गोष्टीवर फोकस करतोय. इथे मात्र तुम्हाला तुमच्या फुल स्ट्रॅटर्जीने जायचंय. ठीक आहे. तर हे जर तुम्ही करा IBPS पिओन क्लर्कसाठी. त्याच्यानंतर हे मी ऍक्च्युली मागच्या विकली टॉकमध्येही बोललो होतो, पण त्याला तर थोडं सॉर्टेड करतोय व्यवस्थित. त्याच्यानंतर बघा, कॉन्टची 2 तासाची प्रॅक्टिस तर पाहिजे. आता याच्याबद्दल यश सरांनी मला सांगितलं की सर तुम्ही सांगा म्हणून तुमच्या विकली टॉकमध्ये. हे खूप शॉकिंग आहे. काय की कॉन्टचं लाईव्ह सेशन मुलांना करायला लावा, कारण सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये जे मुलं आहेत जे रेग्युलरली लाईव्ह सेशन करायचे लॉजिकचं, ते हळूहळू नंतर मॅथ्सही करायला लागले. आणि ते म्हणे की सर त्याचा आम्हाला SBI PO ला खूप जास्त फायदा झाला. आणि सरांनी मला स्वतः सांगितलं की मी तुमच्या बऱ्याच विकली टॉकमध्ये बघितलं की लॉजिकचं लाईव्ह सेशन तुम्ही कंपल्सरी सांगता, पण मॅथ्सचं नाही सांगत. म्हटलं मी मॅथ्सचं याच्यामुळे नव्हतं सांगत, कारण मॅथ्सचं त्यांची तेवढी प्रिपरेशन पाहिजे, वर्ड प्रॉब्लेम्सचं किंवा बाकीचं. मग ते म्हणे की सुजित सर जे क्वेश्चन टाकताय, ओम सर, ते क्वालिटी क्वेश्चन असतात म्हणे सर, ते खरंच करायला लावा, त्याच्याने खरंच फायदा आला. आज जर मुलांचे जसे फीडबॅक येत आहे, तर मला वाटतं मग आपण आपलं डोकं न लावता ते फीडबॅक कॅरी फॉरवर्ड केलेले बेटर आहे. 2 तास टेलिग्राम लाईव्ह करा. पण हे पोरांचं कसं आहे ना, 2 दिवस करणार, आवडलं नाही आवडलं असं नाही पाहिजे.
एका कोणत्या पण गोष्टीला जर तुम्ही फॉलो करताय तर एका लेंथ पर्यंत फॉलो करा. तुम्ही एक दिवस द हिंदू वाचलं, तुम्हाला नाही आवडलं. तुम्ही एक दिवस टाइम्स ऑफ इंडिया वाचलं, नाही आवडलं. मग तुम्ही एक दिवस DNA वाचलं, तुम्हाला आवडलं. 3 दिवस वाचलं, परत नाही आवडलं. असं थोडी चालणार आहे. एक न्यूजपेपर तुम्ही 10 दिवस वाचा, तुम्हाला बऱ्यापैकी त्यांचं थोडीच आयडिया येते काय आहे काय नाही. सो बेसिकली कॉन्ट तसंच आपल्याला 2 तास टेलिग्राम लाईव्ह 2 तास, ठीक आहे. इंग्लिश टेलिग्राम लाईव्ह करा किंवा मग इंग्लिशचं मॅडम जसं सांगतात तसं करा, ठीक आहे. हे पण जबरदस्त आहे. आणि मला असं वाटत होतं की जुन्या मुलांमध्ये यांच्यामध्ये फरक काय. आता हे जुने स्टुडंट्स आहे सपोज, ठीक आहे. हे सॉरी हे नवीन स्टुडंट्स आहे आणि जुने असतील तर मग यांनी ना GK पण थोडंसं 1 तास किंवा 2 तास चालू ठेवा तुमच्या कन्व्हिनियन्सने. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर मग 1च तास चालू ठेवा जर खूपच भीती वाटते तर. आणि वेळ असेल, इकडची भीती नाही की चलो प्री तो निकाल ही लेंगे हम, तो फिर 2 आवर्स कर सकते हो. लेकिन वो आपके ऊपर है, ओव्हर कॉन्फिडन्स नाही पाहिजे तिथे, थोडंसं रिअलिस्टिक पाहिजे, ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय याच्यामध्ये, यार ह्या मॉक टेस्ट थोड्याशा सिन्सिअरली द्या. आणि याच्यासाठी तुम्ही अनालिसिससाठी अजित सर, सुजित सर, ओम सर, राम सर भरपूर आहे. आता अजित सर तर सध्या क्लासमध्ये डाऊट्स क्लिअरिंग घेत आहेत ऑफलाईन. तुम्ही त्यांना तिथे जाऊन जाऊन डिस्कशन करून मॉक टेस्ट दाखवू शकता. सुजित सर जे आहेत ते त्यांचा आता ह्या सॅटर्डेला पेपर झाला की ते पण येऊन जातील तिथे, ठीक आहे. तर यांना फायदा किती बघा ना, हे स्वतः पण पेपर देत आहेत, त्यामुळे ते अनालिसिस खूप बेटर घेऊ शकता. बाकी जे बाहेर गावचे आहेत मग त्यांनी ओम सर, राम सर यांना फोनवरती डिस्कशन करा, तेही तुम्हाला सांगतील. आणि व्हिडिओ तर बघायचाच होतं, तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये सगळं बऱ्यापैकी पॉईंट्स क्लिअर आहेत, ठीक आहे. फक्त फॉलो करा थोडंसं सिन्सिअरली, तर हे बऱ्यापैकी काम होऊन जाईल. याच्यात काही इश्यू वाटले तर त्यांना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला नक्कीच सांगतील, ठीक आहे. तर हा होता सर स्टडी प्लॅन फॉर IBPS PO आणि IBPS क्लर्क. जायचं सर पुढे आता. आता हा जो पुढचा आहे हा आहे मेन्सवाल्यांसाठी. आता या मेन्सवाल्यांच्या अगोदर ना मला थोडंसं इकडं लक्ष द्या यार तुम्ही. हे बोर्डवरचं वाचण्यापेक्षा थोडंसं नीट लक्ष द्या. मला ह्या पॉईंटवरती खूप जास्त बोलायचं होतं या विकली टॉकमध्ये. आणि मॅक्झिमम क्राऊड जी जुनी क्राऊड तर हा पॉईंट ऐकतील किंवा मला जर त्यांचा फोन आला तर मी त्यांना पहिले हाच पॉईंट ऐकवणार आहे. नीट ऐका एकदम. ज्यावेळी तुमचा रिझल्ट लागला ना SBI ज्युनियर असोसिएटचा, काही जणांचा रिझल्ट आला, ठीक आहे, खुशी तर होतीच आम्हाला, असं काही नाही. पण जास्त दुःख त्यावेळेस होतं ज्यावेळेस या पोरांचे रिझल्ट नाही आले. खूप बारीक बारीक, 1-1 मार्क, 1.5-1.5 मार्क, 2-2 मार्क, किंवा ज्यांची अपेक्षा होती, जे मुलांचं रेग्युलर परफॉर्मन्स आहे त्यांचे पण 5-5, 6-6 मार्क्स कमी आले. मग त्यांना मी तुम्हाला शिफ्टचं रिझन तर सांगितलंच पहिले. पण यार एक कुठेतरी काय झालं, मग मी काही मुलांची काउन्सिलिंग घेतलीच समजे, म्हणजे बोलूनच घेतलं. आता पहिले तर माझी हीच रिॲक्शन होती की यार तुम्ही विकली टॉक बघा त्यानंतर बोलू. पण तुम्हाला मी कालच ऑडिओ बघितला असेल, हा काल विकली टॉक येणार होता पण हा 1 दिवस लेट आला. कारण काल कंटिन्युअस फोन होते आणि त्या मुलांचं म्हणणं आम्ही विकली टॉकपर्यंत दमच धरू शकत नाही, आमच्याशी बोलूनच घ्या. म्हणजे ठीक आहे, यांच्याशी बोलून तर बघू यांचं काय म्हणणं आहे. तर त्यांना जे मी टिपिकल कॉमन प्रश्न विचारले ते तुम्हाला सांगतो, एकदम सोपे सोपे. मी तुम्हाला ह्या लिस्टवरनं पण सांगू शकतो. आणि ही लिस्ट जर तुम्हाला आठवत असेल तर ही विकली टॉक 77 जो होता त्याच्यामध्ये हे ॲज इट इज होतं. आणि मी ज्यावेळेस ते पॉईंट्स नोट करत होतो की मी यांना जे प्रश्न विचारतोय आणि यांचे मला उत्तर नाही येते, पण मी हे कुठेतरी लिहिलेलं आहे. म्हटलं आपण 77 नंबरमध्ये प्रेशर हँडलिंगसाठी हेच तर बोललो होतो यांना. तर तुम्ही आता मी नाव नाही सांगत, नाही तर मी परत नाव सांगितलं त्या मुलांना परत वाईट वाटेल की सर तुम्ही सगळ्यांसमोर बोलले. पण कधी कधी वाटतं मला तुमचं नावही सांगितलं पाहिजे, कारण तुम्हाला इतकं 1000 वेळा सांगून तुम्ही सुधरत नाहीये, ठीक आहे. नगरची हर्षदा आहे, तिच्यासोबत बोललो होतो. त्याच्यानंतर आता अक्षय सराफसोबत माझं ते मिस कॉल तर चालूच होतं. त्यानंतर सुप्रिया होती साताऱ्याची, जी तर आता सारस्वत बँक सोडून परत इकडे येते, ठीक आहे. तर बाकीच्यांनी परत असं मला सांगितलेलं त्यांनी की सर आमचं नाव नाही घ्यायचंय, पण या 1-2 जणांचं मी दिलं बोलून. तर ज्यांचे ज्यांचे पण आहे ना त्यांच्याशी बोललोय, त्यांना मी काय टिपिकल प्रश्न विचारतो, ते म्हणतील की सर काय काउन्सिलिंग घेणार, आम्हाला माहिती, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो काय, जर असं कोणाचं असेल तर. माझा पहिला प्रश्न होता त्यांना की तुम्ही युट्यूबचं लाईव्ह सेशन करता का, तुम्ही जुने स्टुडंट आहे ना, तर तुमच्यासाठी आम्ही युट्यूबवर लाईव्ह सेशन घेतो. तर त्यांची रिॲक्शन काय, हो सर करतो. आणि मग थोडंसं नीट विचारलं की हो बाबा करता तुम्ही, कसं करता, काय करता, तुमच्या कमेंट्स कधी आम्ही बघितल्या नाही. सर आम्ही काय करतो ना, लाईव्ह नाही करत, आम्ही रेकॉर्डेड करतो. कशाला मरायला करता तुम्ही ते सेशन, सांगा. तो थोडं डोक्याचा पत्ता आहे का तुम्हाला. तुम्ही जुने स्टुडंट्स आहे, तुमचं नॉलेज कमी आहे किंवा तुमच्यात पोटेन्शियल नाही आहे, तुमच्या स्किल्स कमी आहे, असं कुठेच नाही आहे. ज्याही मुलांचे SBI ज्युनियर असोसिएटचे रिझल्ट गेलेले आहेत त्यांचं मॅथ्सचं नॉलेज आणि जे सिलेक्ट झालेले त्यांचं ऑलमोस्ट सेमच आहे. लॉजिकचं, मॅथ्सचं, इंग्लिशचं, तो त्या दिवशी तुम्ही प्रेशर हँडल नाही करू शकले, ही फक्त फॅक्ट आहे. त्या दिवशी तुम्ही प्रेशर हँडल नाही करू शकले आणि ह्या मुलांनी ते प्रेशर थोडंसं बेटर हँडल केलं, किंवा मग तुम्ही म्हणू शकता त्यांची शिफ्ट तशी आली वगैरे. हे तर आपल्याकडे एक्सक्युजेस राहणारच आयुष्यभर, त्याच्यात तर काही प्रश्नच नाहीये. पण कुठेतरी तुम्हाला ते एक्सेप्ट करावं लागेल की तुम्ही खरंच प्रेशर हँडलिंगसाठी त्या गोष्टी केल्या होत्या का. तर हो सर, टेलिग्राम लाईव्ह ना मी करतो सर, आणि मी आन्सर पण देतो. एखाद्याचं असं रिॲक्शन येईल, ओके ठीक आहे. त्याच्यानंतर YouTube लाईव्ह, म्हणजे लाईव्ह म्हणजे काय, जिथं तुम्ही प्रेशर हँडल करता. मी म्हणतो आपलंच लाईव्ह का, नाही नाही. आता एवढ्या मरणाचे एज्युकेटर्स आहे भारतामध्ये, ज्यांचं कोणाचं तुम्हाला पटत असेल त्यांचं फक्त लाईव्ह करून त्या रिअल टाईममध्ये त्यांना रिस्पॉन्ड करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतःला प्रेशरमध्ये टाका. आता तिसरा प्रश्न माझा त्यांना होतो की मॉक टेस्ट देताना कोणी बाजूला असतं का. मॉक टेस्ट देतो ना सर आम्ही, अनालिसिस पण करतो. मी प्रश्न काय विचारला,
मॉक टेस्ट देताना कोणी बाजूला असतं का? आणि त्यांच्याकडनं उत्तर काय ते माहिती का? मॉक टेस्ट देतो सर, आम्ही अनालिसिस पण करतो सर प्रॉपर. आम्ही बघतो सगळं टायमिंग चेक करतो, हॉलिवूडचे टायमिंग येतात. अरे ह्या गोष्टी मला माहित नाही का? हॉलिवूडचे टाईम येत असतो आणि मॉक टेस्ट. मी काय विचारतोय, मॉक टेस्ट देताना कोणी बाजूला असतं का? ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांचं नाही असतं. नाही सर, थोडीशी लाज वाटते, भीती वाटते, आपण जुने, आपण काय. अरे काय मूर्खपणा आहे हा. कितीतरी दिवसापासून ओढून थकलोय मी आणि मला इतका राग येतो ना ज्यावेळेस मी त्यांच्याशी फोनवर बोलत होतो, की यार तुम्हाला मी सांगतो काय, की तुम्ही मॉक टेस्ट देताना कोणाला तरी बाजूला उभं करा. आणि भरपूर जण आहेत जे तुमच्या ग्रुपमधले रेडी पण असतील तुमच्यासाठी मॉक टेस्टला बाजूला बसायला, ऑब्झर्व्ह करायला. आणि मी सांगतो ग्रुपमधले नसले तरी तर अनोळखी पण घ्या, काही बिघडत नाही. उलट अनोळखी लोकांसमोर तुम्ही किती परफॉर्म करता ते बघावं लागेल. तर या गोष्टींना शिकता येईल. 10 पैकी एक मुलगा म्हणाल, की मला मॉक टेस्टची गरज नाही, मी डायरेक्ट जातो. प्रत्येक जणाचं सारखं नसतं ना. पण बऱ्याच जणांना याच्याने फायदा होतो, तर करून बघा. आणि जे तुम्हाला वाटते, की नाही सर मी मॉक टेस्ट नाहीच देत सर. माझा मित्र आहे त्याने मला सांगितलेलं आहे, की मॉक टेस्ट द्यायची गरज नाहीये, डायरेक्ट सिलेक्शन होतं. मग जर तुमच्या मित्रांनी सांगितलेलं, तर तुमचं आजपर्यंत का नाही झालं सिलेक्शन? म्हणजे काहीतरी रस्ता चुकत असेल ना. तुम्ही तीच गोष्ट करताय आणि जर तुम्हाला तुमचं आउटपुट नाही भेटत आहे, तर थोडासा तर चेंज करून बघावं लागेल ना, कुठे काय चुकते. गोल आपला तोच आहे, पण रस्ता तर चेंज करू शकतो ना आपण. आणि प्रत्येकासाठी सेम नसतं. त्यामुळे जे नसेल केलं ते करून बघा. आणि हे केलं असेल तर मग थोडासा माइंडसेटचा प्रश्न येईल, जो मी शेवटी सांगणारच आहे. क्लिअर? तर हे सगळे पॉईंट्स तुम्हाला 77 नंबरच्या व्हिडिओ टॉकमध्ये मी बोललो होतो. मला अजूनही डाऊट आहे, की मुलं सगळं फॉलो नाही करत. त्यामुळे पहिले हे चेक करा, की आपण इमानदारीने लाईव्ह करतोय का? आता अक्षय सराफशी माझं फोनवर बोलणं होणार, मी त्याला हेच झापणार आहे. जर तो ऐकत असेल आता हे रेकॉर्डेड, अक्षय खरं सांग, टेलिग्राम लाईव्ह करतो का? नाही सर, टेलिग्राम लाईव्ह मी आधी केलेलं आहे. माझे आन्सर आले, त्यानंतर मी बंद केलं. बरं ठीक आहे. युट्यूब लाईव्हला कधी मला अक्षय सराफची कमेंट तर दिसली नाही. मग कसं काय रिझल्टसाठी काही ना काही तर गडबड आहे ना. प्रेशरमध्ये आपल्याला टॅकल करायचंच आहे ना. तिथं रथी महारथींचे पण चुकतात, कारण की प्रेशर एवढं राहतं. हळू ते फिअर एकदमच निघून जाईल ना तुमच्या मनातनं. त्यासाठी तुम्हाला पार्टिसिपेट करावं लागेल. या 2 गोष्टी झाल्या. लाईव्ह मॉक टेस्ट कोणी ऑब्झर्व्ह करतंय का? लाईव्ह मॉक टेस्ट तुमचे कोणी मित्रांसोबत येते का? तुम्ही ऑब्झर्व्ह करताय का? तुम्ही पण एखाद्याची लाईव्ह मॉक टेस्ट बघा मेन्सची. तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटेल. खरंच शिकायला भेटेल. आता अक्षय थोरातचा ग्रुप होता. त्यांना तर कितीतरी दिवसापासून सांगत होतो. आत्ता लाईनीवर आलेत. तर त्यांनी पण ऐका. अक्षय थोरात, सुयोग दोडके ऐकतच असतील ना तुम्ही हे वीकली टॉक. तर हे फॉलो करा, हे जे सांगितलेले मी ते. ठीक आहे. आणि हा टेलिग्राम लाईव्हला आणि YouTube लाईव्हला येता तुम्ही. पण कसे येता YouTube लाईव्हला? स्टार्टिंगला जो मेसेज असतो, हाऊज द जोश, हाय सर, आणि शेवटी जो असतो. बाकी मध्ये कुठेच काही कमेंट नसते पूर्ण सेशनमध्ये. असं कसं चालणार आहे? असं नाही चालत ना. तर ह्या गोष्टी बघा जरा, या थोड्या सिन्सिअरली एक 8-10 दिवस प्रॉपरली करायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर स्टॉपवॉच पझल्सला डी-आयला ह्याचं पण विचारलं मी. पझल सॉल्व्ह करता का? डी-आय सॉल्व्ह करता का? हो सर. किती? 2, 3, 4 अशा मस्त गोळ्या मारता. टायमर लावून केलाय का? नाही सर, टायमर लावून नाही करत. तुम्ही कोणत्याही पझलला मी एकदम आरामात माझ्या हिशोबाने सॉल्व्ह करून दाखवतो. अरे तिथं थोडी तशी कॉम्पिटिशन आहे, की तुम्हाला येतं की नाही. ते रिअल टाईम प्रेशरमध्ये स्टॉपवॉच नाही, थोडं प्रेशरमध्ये आलं पाहिजे ना. तर कृपा करून डी-आय, केसलेट, पझल्सला स्टॉपवॉच लावून सॉल्व्ह करा. याचं सगळं मटेरियल टेलिग्रामवर आहे. रोज डी-आय ऑफ द डे, केसलेट ऑफ द डे येतं. ते पण करायला पाहिजे. ते करत नाही पोरं. मॉक टेस्ट, डीप अनालिसिस. आता डीप अनालिसिस तर नाहीच सर. आम्ही फक्त एवढं बघतो कशामुळे चुकलं, ओके. पुढच्या वेळेस नाही चुकणार. चल जाऊ दे, यावेळेस चुकलं तर पुढच्या वेळेस बघून घेऊ. एवढा ओव्हर कॉन्फिडन्स आहे. असं कुठे अनालिसिस असतं का? अनालिसिसचं सांगा सर. माहिती ना तुम्हाला. तुम्हाला तर माहिती नंबर तारीख पाठ झाली असेल. 25 एप्रिल 2021 चा व्हिडिओ येतो. 25 एप्रिल हे बघा बरं. डीप अनालिसिस करत जा यार. तेही नाही करत आणि मग कसं समजणार आहे? खरं सिरियसली त्यांना विचारा ना, फक्त एवढंच, हां एवढं झालं होतं, आता कुठे वेळ घालवायचा? बाबा 2 तास तर ऑलरेडी पेपरमध्ये गेले. आता अनालिसिसमध्ये कशाला वेळ घालवायचा? कालचा क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ बघितला का? एक दिवस पूर्ण अनालिसिस करत बसायचो म्हणे आम्ही. एखाद दिवशी ना दिवसभर अनालिसिस करून बघा, काय फीलिंग येते म्हणून आणि काय तुम्हाला शिकल्यासारखं वाटतंय. आणि असं 3-4 दिवस केल्यानंतर तर मग कळेल, की यार खरंच आपण इथं लॅग करत होतो. माझं तेच म्हणणं आहे, ज्यांचे रिझल्ट नाही आले ना, तुम्ही मेहनत करत पण असाल, माझं नाही म्हणणं नाहीये. पण यार तरी त्याला सिन्सिअरिटी नाही, कुठेतरी एक डिसिप्लिन नसणार आहे. तिथे गडबड होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर हे तर फालतूपणाच यार. हे तर सोडूनच द्या तुम्ही. हे तर नीट वाचूनच घ्या. कंपॅरिझन जी करताय तुम्ही, निगेटिव्ह कंपॅरिझन, की याचा स्कोर चांगला येतो म्हणून मी त्यासोबत डिस्कशन नाही करत. याचा स्कोर चांगला येतो म्हणून मी त्याला अनालिसिसला बसवत नाही. याचा स्कोर चांगला येतो म्हणून त्यासोबत मी लाईव्ह टेस्ट देत नाही किंवा त्याची टेस्ट बघत नाही. हे गाढव आहे मग तुम्ही. त्याचा स्कोर चांगला येतो त्याच्याकडनं शिका ना. तेवढं तर तुमच्यामध्ये आपण जे म्हणतो सेल्फिशनेस तर पाहिजे ना. स्वतःचा स्वार्थ तर कळायला पाहिजे आपल्याला. स्वतःचा स्वार्थही नसेल कळत, मग काय उपयोग काय? आणि मग हे तर बाकीचे तर तुम्हाला रिझन आहेत, की फॅमिली टॉन्ट मारते आणि ते रिलेटिव्ह टॉन्ट मारताय आणि मग जॉब सोडून आलोय, हे ते. मला त्यात काहीच इंटरेस्ट नाही. या गोष्टी सगळ्या कधी कामात येतील माहिती आहे का? ज्यावेळेस तुमचं रिझल्ट येईल आणि तेव्हा तुम्ही सक्सेस स्टोरीमध्ये सांगाल, की असं टॉन्ट होते. आता कोणाला काही देणं घेणं नाही. कोणी तुम्हाला एंटरटेन करणार नाही. ते फक्त हो करतील, सांत्वन करतील, सोडून देतील. तर मला असं वाटतं ह्या गोष्टी प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात मोर ऑर लेस. फक्त स्वतः थोडंसं स्ट्राँग बना, की आपल्याला काय करायचं, आपण खरंच किती करतोय, किती डिसिप्लिन आपल्यामध्ये. मी ते गीता देवकरचं खूप वेळेस एक्झाम्पल सांगायचो. ऑफलाईनची स्टुडंट होती बघा. आणि आम्ही एक सिंपल रूल बनवला होता, की मुलं खूप कचरा करायची त्या रीडिंगमध्ये ऑफलाईनला, ज्यांना कोणाला आठवत असेल. सिंपल रूल होता, की कचरा करत होते म्हणून त्यांना एक दिवस ना लायब्ररी डायरेक्ट बंद ठेवली होती.
डायरेक्ट बंद. त्यांना दिलं हाकलून सगळ्यांना. म्हटलं जा तुम्हाला कुठे अभ्यास करायचं करा. टेरेसवरती जेवणही नाही करू दिलं, कुठेच नाही. पूर्ण लॉक करून टाकलं आम्ही. लेक्चर्स घेतले होते, बाकी सगळं ऑफ ठेवलं होतं. का? हे कचरा करतात म्हणून पोरं. अभ्यास करतात, लिहितात, त्यांना ती डिसिप्लिन नव्हतं. ते ज्या पेज रफ पेजवर लिहिलं तेच रफ पेज खाली. एक सिंपल रूल बनवला होता की रोज सगळ्यांनी यायचं आणि ज्या बेंचवर तुम्ही बसताय त्या बेंचच्या फक्त खाली बघून घ्यायचं तिकडे कचरा आहे का, असेल तर उचला. आणि 5-6 डस्टबिन ठेवले तर मोठ्या मोठ्या एकदम, त्यात फक्त कचरा टाकायचा. इतकं सिंपल टास्क होती. मग ते लगेच सगळेजण फॉलो करायला लागले की अरे हा सर एवढे बोलले. आणि काहीचे नव्याचे 9 दिवस म्हणून काही जणांनी केलं आणि काही इतके निर्लज्ज होते त्यांनी परत त्याच गोष्टीवरती चालू करून दिलं. कारण त्यावेळेस विकली टॉक माझा त्याच हॉलमध्ये व्हायचा जिथे रीडिंग होती तिथे. पण गीता देवकर एकटी स्टुडंट होती जी रोज सकाळी 7 म्हणजे 7ला यायची. कधी कधी ऑफिस बॉय लेट यायचा 7 वाजता रीडिंग उघडलायला, पण ती तिथं आधीच हजर असायची. तिथं बसायची ती ज्या बेंचवर बसायची त्या बेंचवरचा ती कचरा उचलत होती. तिने तो रूल कधीच नाही सोडला. आणि नंतर असं झालं खूप दिवसानंतर की परत आधी सारखी हालत झाली. परत सगळीकडे कचरा होत होता. आणि त्यावेळेस पण ती तेवढ्या तिचा बेंचवरचा कचरा उचलूनच काढायची. तुम्ही विचार करायला कसं वाटत असेल की असाही सगळीकडे कचरा आहे, तर थोडा उचलला तर कायच बिघडते, कायच म्हणजे फरक पडणार आहे, जाऊ दे आपण पण नाही उचलायचं. पण तिने ते डिसिप्लिन फॉलो केलं. तिचं ते बघून काही जणांना लाज वाटायची, पण मग ते इग्नोर मारायचे की आम्ही काही बघितलंच नाही. आणि ज्यावेळेस मग नंतर तिचं सिलेक्शन झालं त्यावेळेस आम्ही या छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या की यार तिचं त्या गोष्टीत डिसिप्लिन होतं. रोज 7ला म्हणजे 7ला जायची ती. कधी कधी ऑफिस बॉय लेट यायचा पण ती लेट येत होती. म्हणजे असं सगळ्या गोष्टी आम्ही नोटीस केल्या. तर कुठेतरी ना एक डिसिप्लिन पण पाहिजे तुमच्या अभ्यासामध्ये. हा तुम्ही 1-2 दिवस लय भारी अभ्यास केला आणि 2-3 दिवस एकदमच चिल करून घेतलं असं नाही चालत. आठवड्यातनं अर्धा दिवस तुम्ही सोडू शकता, संडेचा हाफ डे. तो तर मी स्वतः सांगतो तुम्हाला बऱ्याच वेळेस की सोडा, त्याने करून तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल. पण ह्या डिसिप्लिनच्या गोष्टी पाहिजे. मग ह्या डिसिप्लिन नाही ना, टेलिग्राम लाईव्ह कधी मूड आला तर केला, मध्ये एखादी कमेंट टाकली, सरांनी शिव्या घातल्या, फटके दिले, परत निघाले बाहेर. असं नाही पाहिजे. तर हे जर तुम्हाला ते करायचं ना, तुम्ही थोडंसं बघा किती डिसिप्लिन आहे. ठीक आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी सेमच असतात असं नाहीये. काही जण तुम्हाला असे मित्र दिसतील की यार हा मित्र तर खूप चिल करत होता, मस्त एन्जॉय करायचा, कधी जेवायला जायचं बाहेर, कधी पार्टी करायचा, तरी सिलेक्शन झालं. प्रत्येकाची लाईफ सारखी नसते. प्रत्येकाचा सेम ॲटिट्यूड नसतो किंवा प्रत्येकाचं सेम आपली ग्रास्पिंग पॉवर नसते. इंजिनिअरिंगला पण असं बघितलेलं आहे. काही काही पोरं फक्त 15-16 दिवस शेवटच्या पीएल्समध्ये अभ्यास करून सगळे पेपर काढायचे आणि काही काही सेमिस्टर भर करून काढायचे. प्रत्येकाचं वे ऑफ लर्निंग वेगळं असतं. तसं त्यामुळे तुम्ही एक डिक्टो नका कॉपी करू, पण एक काहीतरी ट्राय तर करून बघा. तिथून कळेल ना काही वेगळं होतंय का. आम्हाला हाच राग येतो ज्यांचं सिलेक्शन नाही झालेलं ना, ते ह्या सगळ्या गोष्टींनी डिसिप्लिननी फॉलो करतात. काही करताय आणि त्या काही अशा ज्या त्यांना पटतात एवढं करतायत, ज्यांनाही पटत त्या नाही पटत. फॉर एक्झाम्पल इंग्लिशचं विचारलं त्यांना काय करताय बाबा तुम्ही, तर हेच की सर मी रीडिंग करतोय. अरे पण त्याच्यामध्ये आता हा एकाला फोनवर मी ह्याच्यामुळे पण झापलं. म्हटलं मॅडमला किती वेळेस सांगितलेलं आहे, मॅडमला सर आता रिझल्ट आल्यावरच बोलणार आहे सर. म्हटलं अक्कल आहे का काहीतरी, रिझल्ट येत नाहीये. इंग्लिश मेन्सचं काय करतोय तर मी माझं माझं करतोय. मॅडमला सांगितलं का नाही, तर मॅडमला रिझल्ट आल्यावर सांगणार आहे. अरे रिझल्ट आल्यावर कशाला मरायला सांगतो, रिझल्ट आल्यावर तर सगळेच जण भेटणार आहे ना. रिझल्ट यावा म्हणून तर तुम्हाला आधी भेटायचंय, बोलायचंय ना. तुम्ही जेवढे क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम बघत असाल ना, त्यात जुने मुलं काय म्हणतात बघा की मॅडमला मी हे हे सांगायचो, दाखवायचो, मॅडम हे सांगायचे, मॅडम हा होमवर्क द्यायचे, मी रोज जीएसटी करायचो, हे दाखवायचो. मग आता काय जण वाटतं सर मग ऑफलाईन होतं म्हणूनच. अरे ऑनलाईन मध्ये पण चालू आहे सध्या मॅडम, रेग्युलर माझं इथं लेक्चर असतं, मला पूर्ण आवाज येत असतो मॅडम काय बोलतात तिकडे मुलांसोबत. सगळं काउन्सिलिंग चालते फोनवरती. तुम्ही कधी कॉन्टॅक्ट करून बघितलाय का, कधी सेशन्स करून बघितले युट्यूबवरचे. चुकून उघडून बघा एखादं मॅडमचं युट्यूबचं सेशन आणि एसबीआय दिला असेल ना आता, क्वेश्चन मॅच करा. तुम्हाला आठवलं अरे यार सेम पॅटर्न तर मॅडम घेत पण होते, आपण तर करतही नाहीये. तर असं गाढवपणा नका करू, दूर नका करू त्या गोष्टींपासून. या गोष्टी तुमच्यासाठी आहे. कोणतीही ऑनलाईन बॅच असेल तर आपण काय सांगतो त्यांना, 4 महिन्यांची बॅच आहे. त्याच्यानंतरचे 4 महिने तुम्ही टीचर सोबत कनेक्टेड राहा आणि मग एक सिस्टीम मध्ये येऊन जाल तुम्ही. टेलिग्राम लाईव्ह असो, युट्यूब लाईव्ह असो किंवा त्यांचा फॉर्मॅट असो, डाऊट्स क्लिअरिंग असो, ग्रुप्स असो, म्हणजे मग तुम्हाला सिलेक्शनला फायदा होईल. इनफॅक्ट तुम्हीच विचार करा, ज्यांचे रिझल्ट नाही आले ना, तुमचा एखादा मित्र आहे नवीन ज्याला बॅच जॉईन करायची, तुम्ही काय सांगतात, हा एस जॉईन कर आणि सर जे सांगतील ते कर, त्यांच्या टचमध्ये राहा. असं तुम्ही त्याला टचमध्ये सांगता की तू टचमध्ये राहा. आणि तुम्ही स्वतः राहता का. मला तेच समजत नाही लॉजिक, की मॅडमला मी नाही फोन केला, सरांना नाही फोन केला का तर रिझल्ट खराब येतोय. अरे मग त्यासाठी तर फोन करायचा आहे ना. तर एवढं तर अक्कल पाहिजे ना माणसाला. म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही वीक पॉईंटवरती फोकस केलाय का बघा, इंग्लिशवरती स्पेसिफिकली. आणि जे मुलं म्हणतात की सर आम्ही 2 तास करतोय, रीडिंग करतोय. आता अजून मी या वीकमध्ये अजून काही जणांना कॉल करणारच आहे, की जे जे जुने मुलं होते जवळपास खूप जणांना 30-35 जणांशी बोलणं झाले रिझल्ट पासून. पण अजून काही जणांशी बोलणार आहे, त्यांची मी सांगतो रिएक्शन काय असणार आहे. इंग्लिशचं करतोय सर, कोणासोबत काही क्रॉस चेक करतो का, नाही सर माझा न्यूजपेपर वाचतो मी, आरसी सॉल्व्ह करतो, हे करतो. तर ते कोणासोबत तरी क्रॉस चेक करा. कोणीतरी तुमच्या आरसीला बघणारं पाहिजे की तुम्ही काय नोट केलेलं आहे, तुम्ही काय जीएसटी बनवलेलं आहे. आणि जीएसटीचं किती सिंपल ऍक्टिव्हिटी यार. ते जर केलं ना तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हलाही फायदा होईल, उद्या इंटरव्ह्यूलाही फायदा होईल, थोडंसं इंग्लिश बोलायलाही फायदा होईल.
तुम्ही जे आर्टिकल लिहिले ते 10 जणांसोबत एक ग्रुप बनवून टाका ना, शेअर करा ना, वाचा ना त्यांच्या आर्टिकलमध्ये त्यांनी काय वर्ड्स वापरले आणि तुम्ही काय वापरले. क्रिकेटची न्यूज आहे एखादी तुम्हाला कळाली ना, तुम्ही लिहून दाखवा मला 10 लाईन्समध्ये आणि तुम्हाला कळेल की यार मला कळालं खूप होतं, पण मला ते एक्सप्रेसच नाही करता आलं. मला वर्ड्सच नाही वापरता आले आणि मग ह्या मित्राला वापरता आले आणि ह्याची इंग्लिश तर तेवढी भारी नाही, पण यांनी वोकॅब बरोबर वापरली. शिकायला भेटेल ना काही ना काहीतरी. हे सगळे फंडे मॅडमनी सांगितलेले तर ते करा. कृपा करून ते करा. तर याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी ते वीक पॉईंट राहणारच आहे. आणि एखादा जर बहाद्दर असलाच याच्यामध्ये, मला वाटत नाही असं कोणी राहील, पण एखादा असलाच, सर मी सगळे पॉईंट्स फॉलो करतो सगळे, तर भैया तुम्हाला माइंडसेट का खेळ आहे फिर अभी. ठीक आहे, तुम्हाला स्वतःला तर बॅक करणंच आहे. ते तिथं जाऊन जे तुमचे हातपाय थरथर कापताना तुम्ही घाबरताना तो एक प्रॉब्लेम होईल. आणि त्याच्यासाठी मी एवढेच पॉईंट्स नाही, याच्या पलीकडे माझा एक महत्त्वाचा पॉईंट होता आज, जो मी याच्यात नोट नाही केला. आता कदाचित जे मुलं शेवटपर्यंत थांबले हे ऐकायला, त्यांना त्याचा फायदा होणार आहे. काय पॉईंट सलोनी सोबत पण मी डिस्कस केला होता हा, आणि अजून मला वाटतं 2-3 जणांसोबत केला होता. त्यांच्याकडे बघून मला एक असं वाटत होतं की आता एखादा पर्टिक्युलर स्टुडंट XYZ, त्याचं असं म्हणणं आहे की त्याचं मॅथ्स खूप चांगलं आहे. पण त्याचा मॅथ्सचा जर का तुम्ही अटेम्प्ट बघितला SBI क्लर्कचा, तर त्याचा अटेम्प्ट हा ॲव्हरेजच अटेम्प्ट आहे जेवढा बाकीच्यांचा झालेला आहे. एखाद्याचं म्हणणं आहे, सर माझं इंग्लिश खूप चांगलं आहे. पण इंग्लिशचा त्याचा अटेम्प्ट तेवढाच आहे जेवढा बाकीच्यांचा आहे. अटेम्प्ट म्हणा किंवा आता स्कोर तर आपल्याला माहित नाही सेक्शन वाईज, म्हणून मी अटेम्प्टचं बोलतोय. तर मला असं वाटतंय कुठेतरी की ज्या मुलं, प्रत्येकाचा काही ना काहीतरी स्ट्रॉंग पॉईंट असणार आहे. वेदर इट्स क्वांट, लॉजिक, इंग्लिश किंवा जीके, जो काय तुमचा स्ट्रॉंग पॉईंट आहे. हां, जीकेचं म्हणा, जीकेचं पण तुम्ही नोटीस करा. तुमच्या ग्रुपमध्ये काही एखादं तुम्ही एक्सपर्ट असतात, जिथे म्हणतात, "सर याचं जीके खूप भारी बरं का, सर याचं जीके खूप भारी बरं का." आणि तुम्ही त्याचा जीकेचा अटेम्प्ट बघा किंवा त्याचा स्कोर बघा, तो ॲव्हरेज मुलासारखाच असतो. सर म्हणायचं काय तुम्हाला? मला असं म्हणायचं या जुन्या मुलांना, कुठला ना कुठला एक सब्जेक्ट तुमचा स्ट्रॉंग असेलच, जो की आहेच गॅरंटी. सर नाही, सर माझा एकही सब्जेक्ट स्ट्रॉंग नाही. अरे बाबा नीट आहे का मी काय म्हणतोय? तुमच्या 4ही सब्जेक्ट्समध्ये कुठला ना कुठला तर तुमचा एखादा स्ट्रॉंग राहीलच ना. जर तुम्ही म्हटले सगळ्या सब्जेक्टमध्ये मला 19 मार्क आहे, एका सब्जेक्टमध्ये 20 येतो, तो 20 वाला थोडा तर स्ट्रॉंग झाला तुमच्यासाठी तरी. मी कंपेअर नाही करते कोणासोबत, पण तुमच्या स्वतःसोबत जर तुम्ही कंपेअर केलं 4ही सब्जेक्टमध्ये, तर कुठला ना कुठला तर स्ट्रॉंग येणारच आहे ना. म्हणजे पूर्ण टीम जरी 50 वर ऑल आउट झाली, तर कोणीतरी एक जण तर हायेस्ट स्कोर करेलच ना. भले ते 12 रन असतो, तो हायेस्ट स्कोर झालाच ना. तसं त्या 4 सब्जेक्टमध्ये तुमचा कोणता ना कोणता सब्जेक्ट स्ट्रॉंग असेल. स्वतःच्या मनाला विचारा, तुम्हाला कळून जाईल. भले मार्क्स रिफ्लेक्ट नसेल करत, पण तुम्हाला एक इंटरेस्ट असतो ना. तर तो जो सब्जेक्ट आहे ना तुमचा, त्याला थोडंसं आता अटॅकिंग जा. असं मला एक वाटत होतं. थोडीशी एक स्ट्रॅटेजी थोडीशी SBI ज्युनियर असोसिएट नंतर चेंज करावीशी वाटत होती. थोडंसं तुम्ही त्याला अटॅकिंग जा. म्हणजे सर, म्हणजे मी असं नोटीस केलं की जे म्हणतात की आमचं मॅथ्स चांगलं आहे, पण त्यांच्या मॅथ्सचं मार्क्स तेवढेच येत आहे. लॉजिक चांगलं आहे, लॉजिकचा अटेम्प्ट तेवढाच होतो जेवढा बाकीच्यांचा होतोय. तर थोडं ना कुठेतरी आपण डिफेन्सिव्ह गेलेलो आहे. खूप घाबरत पेपर दिलेले. थोडं फ्री माइंडनी रिलॅक्समध्ये जा. कारण आता भरपूर नवीन स्टुडंट आहे. आता मला शॉक तर बसला, 5व्या ऑनलाईन बॅचवाल्याचा एक SBI ज्युनियर असोसिएटचा रिझल्ट आहे. नथिंग टू लूज. पहिली मेन्स होती, चला देऊन टाकायची बिंदास. सगळ्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो केल्या, काही टेन्शन नाही. रिझल्ट येऊन गेला. त्याच्याच बहिणीला 3 वर्ष लागले होते रिझल्ट आणायला, आणि ह्या भाऊनी 5व्या बॅचमधून रपकन रिझल्ट आणून मोकळा झाला. तर मग असं वाटतं कधी-कधी की यार हे पोरं एकदमच फ्री माइंडनी खेळले. क्रिकेटची भाषा कळत असेल तुम्हाला, तर न्यूझीलंड विरुद्धची वर्ल्ड कपची मॅच आठवा. किती कन्झर्व्हेटिव्ह, किती आपण एकदम असं टेन्शनमध्ये खेळलो होतो, एकदम कॅल्क्युलेटिव्ह खेळलो होतो, अति. आणि काय झालं, 111, 112, 110 रन झाले ना फक्त, बरोबर? आणि त्यानंतरच्या 3 मॅचेस भले एक ऑपोनंट्स वीक होते, पण मग एकदमच फ्री खेळले. जसं की आत्ता न्यूझीलंडची सीरीज झाली. आता खूपच फ्री खेळले. नो डाऊट याला डायरेक्ट कंपेअर नाही करू शकत आपण. पण मला असं वाटतं कुठेतरी स्वतःला ना एक्सप्रेस करा. थोडंसं बॅक करा तुमच्या स्ट्रेंथला. तुम्ही जो सब्जेक्ट म्हणता ना, माझा हा स्ट्रॉंग आहे. तर स्ट्रॉंग आहे तो दाखवा. ॲव्हरेज अटेम्प्टपेक्षा तिथं तुमचा अटेम्प्ट काही थोडासा जास्त आहे का ते थोडंसं दाखवा. वेदर इट्स क्वांट, लॉजिक, इंग्लिश कुठला का असेना. ते अटेम्प्टच नाही म्हणत मी, म्हणजे ऑब्व्हियसली त्याचे मार्क्स पण आता कसं SBIने मार्क्स नाही दिले आणि सगळ्यात जास्त राग मला त्या गोष्टीचा आलेला आहे. या मुलांसोबत जेव्हा फोनवरती बोलत होतो ना, सगळ्यात मोठा राग त्याच गोष्टीचा होता. ते जेव्हा म्हणायचे सर 65 स्कोर आहे. अरे पण तो कोणत्या सब्जेक्टमध्ये किती तेच कळत नाही. ते हे SBIचा मूर्खपणा आहे. याच्याबद्दल आता यार काही करू नाही शकत. हे म्हणजे माहीतच नाही तर अननेसेसरी ब्लेम झालं ते. तर मला त्या एक पॉइंटवरती वाटतंय की तुम्ही थोडंसं ना, एक तुमचा जो पण स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे ना, ज्यावेळेस पण तुम्ही एक्झाम देणार आहे, मॉक टेस्ट देणार आहे आत्ता ही पण, तर थोडंसं स्वतःला बॅक करा. घाबरत नका जाऊ. थोडं अटॅक करा. थोडं डिफेन्सिव्ह नका जाऊ तिथे. कारण तुम्हाला दिसतंय की लीड किती पाहिजे, किती नाही, आपले थोडेसे मार्क्स कमी पडतायत. मग तिथून तुम्ही वसूल करू शकता. बाकी जीके तर आहे, पण जीकेचं असंच होतंय की अभ्यास करताना खूप मजा येते, पण तेवढे रिटर्न्स नाही येते. किंवा जीकेचं खूपच अनप्रेडिक्टेबल झालंय की पेपरच डिफिकल्ट टाकताय. उलटं मला तर बरं वाटतंय बरं का. काही जणांना आता माझं मत पटणार नाही किंवा त्यांना राग येईल माझ्या बोलण्याचा. पण जीके जेवढं डिफिकल्ट येईल ना, तेवढं मला बरं वाटतंय की ते उलटं असं आहे की जे मग खरंच क्वांटल इंग्लिशमध्ये मेहनत करतात ते पुढे जातील. नाहीतर ते असं असायचं की काही जण फक्त जीकेचं रट्टा मारत बसायचे. पण हां, जीकेचा रट्टा मारणं त्यालाही मेहनत लागते. तेही गंमत नाहीये. सो एनिवे जे काय त्यांचं डिसिजन असेल. पण मला वाटतं की तुम्ही हे काही चेंजेस होत आहेत का तुमच्यामध्ये ते एकदा बघा.
थोडं सिन्सिअरली. आणि राहिला प्रश्न हा की सर एवढं सगळं आम्ही करतोय तरी पण तुम्ही आमच्यावर डाऊट घेताय किंवा तुम्ही आम्हाला वाईट बोलताय. मी तुम्हाला एकट्याला दोघांना नाही बोलत आहे, पण तुम्हाला बोलल्याशिवाय तुम्ही रायनीवर येणार नाही. थोडं वाईट वाटल्याशिवाय तुम्हाला अजून पेटून उठणार नाही. एखाद्याला असतं कधी कधी वाईट बोलून देतात ते जास्त पेटून जातं, ते अति पेटून जातं आणि चांगला अभ्यास करत होता. पेटा, काय हरकत आहे. तुम्हाला जर माझं बोलणं वाईट वाटत असेल तर मला काहीच हरकत नाहीये. आणि मग याच्यामध्ये आता फक्त एकच की यार, जो पण मी थोडा अगोदर बोललोय, कदाचित तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला नाही बघितला मला माहित नाही, मी परत सांगतो हा. तुम्ही या फील्डमध्ये आलेले आहेत ना, इथं नंबर ऑफ एक्झाम्स खूप आहेत. त्यामुळे प्लीज आता तो मागचा रिझल्ट नाही आला एसबीआय ज्युनियर असोसिएटचा, आता मेन्ससाठी मी काय करू काय करू, थोडंसं डोक्यातनं बाजूला काढा आणि दनादन दनादन परत पुढे अभ्यासाला लागून जा. कारण नंतर लय रिग्रेट होईल तुम्हाला की यार मी उगाच वेळ वाया घालवला. तो वेळ नका वाया घालू. मी त्याचं ऑडिओमध्ये पण सांगितलं होतं त्या दिवशी, एकदा इथं परत रिपीट केलं आणि त्या दिवशी YouTube लाईव्हला पण सांगितलं होतं. त्यामुळे प्लीज जे झालं असेल ना ते सोडून द्या. कारण काही जणांचे मेसेजेस आहे, सर मी बँकिंग सोडून देऊ का, सर मी ग्रुप सोडून देऊ का, सर मी एकटंच करू का, सर मी औरंगाबादला येऊ का. मला असं वाटते एक्सक्युजेस शोधण्यापेक्षा पहिले तुम्ही हे लिस्ट चेक करा, याच्यातनं किती तुमचे चेक पॉईंट्स होत आहे. तर तुम्हालाही कळते की इथं आपण कुठेतरी कमी पडतोय, तर तिथं थोडंसं फाईडबॅक करा. काही जणांचे रिझल्ट नाही आले, त्यांना लाज वाटते मेसेज करायला, कॉल करायला, की सरांना कसं बोलावं काय बोलावं. ते लाज वाटणं वगैरे बाजूला ठेवा. तुम्ही फक्त अभ्यासाला लागा, काहीच होत नाही, अभ्यासाला लागा. आणि असं कितीतरी स्टोरीज बघितल्या आपण, आता किती 45 क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ झालेले. तर 45 पैकी मला वाटतं 35 तर असे असतीलच की जे म्हणतील की अशी एक एक्झाम झाली होती जिथून मला असं वाटलं होतं की आता माझं काही करणं शक्यच नाही, माझ्याकडनं काही होतच नाही, तिथून त्यांनी बाउन्स बॅक केलं. अशा आहेत ना. कोणतं पण क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ घ्या, असं खूप रेअर भेटेल तुम्हाला की यार माझं स्टार्ट टू एंड सगळे रिझल्ट येत गेले. प्रत्येकाचा असा गेम झालेलाच आहे. आणि ते हा हा तुमचा पॉईंट येतो, तिथेही तुमचा गेम झाला. फक्त आता पुढे एक्झाम्स खूप आहेत. असं आहे का की 3-4 महिने एक्झाम नाहीये, मग आपणही 15 दिवस सांत्वन करत बसलो असतो, रडत बसलो असतो सोबत की अरे हो यार रिझल्ट गेला सर्व तुझा, काहीतरी झाले. अरे पण लगेच एक्झाम आहे ना, आता पुढे मरणाच्या एक्झाम्स आहे ना. त्यामुळे मला वाटतं हे विचार करण्यात काही मजा नाही, पटापट पुढे निघा. ठीक आहे. आणि हे स्टेटमेंट जर कळालं तर कळालं, याचं मी काही तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार नाही. ठीक आहे. हे मी आता हेच बोललो ऍक्च्युली, आणि तुम्हाला कळालं तर कळालं. ठीक आहे. दोन्हीला जे फॉलो करतात त्यांना हे कळलं. तर हे जर तुम्ही फॉलो केलं तर मला वाटतं लवकरात लवकर तुम्ही त्या झोनमधनं बाहेर निघाल. आणि तुमच्या याच्यावर फक्त ते अटॅकिंग स्ट्रॅटेजीचं एक बघा, जो तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे त्याला थोडंसं अटॅक करा. थोडं त्यातनं मार्क्स घेण्याचा प्रयत्न करू आपण, थोडं स्वतःला बॅक करू, थोडं दाखवून देऊ की नाही यार माझा हा सब्जेक्ट खरंच स्ट्रॉंग आहे. तर कुठेतरी तो एक पुश भेटून जाईल आपल्याला बाकीच्यांपेक्षा. ठीक आहे. अति जास्त असं एकदम डिफेन्सिव्ह नको जायला. आता स्टडी प्लॅन जो आहे तो पॉईंट पुढे कंटिन्यूस, ऍक्च्युअली कंटिन्यूच आहे. कारण याच्यामध्ये मी पहिले फक्त त्यांना झापणारच होतो की तुम्ही हे सगळे पॉईंट्स करता की नाही. आणि करतायत आता हा तुमचा स्टडी प्लॅन आहे आता हा प्रॉपर. ठीक आहे. आता याच्यामध्ये कसं आहे, NICLचा जो आहे ना, आम्ही मागच्या वेळेसच सांगितलेला आहे 86 मध्ये. ठीक आहे. तर मागच्या वेळी जो सांगितलेला आहे तो प्युअर NICL AO साठीच सांगितला होता मी, आणि त्यात कुठे दुसरा काही वेगळा नव्हता. तर मला वाटतं तोच फॉलो करा, त्यात काही टेन्शन नाही. ठीक आहे. राहिला प्रश्न SBI PO आणि IBPS PO, त्याच्यासाठी मग हा स्टडी प्लॅन तुम्ही बघा. कारण SBI PO आणि IBPS PO मध्ये आता इन्शुरन्सचा पार्ट राहणार नाही जास्त, जीकेचाच राहील. आणि याच्यात जरी असलं तरी आपण जीकेच करायला सांगितलं होतं. ऑलमोस्ट सेमच असणार आहे दोघांचा, बट स्टील एक प्रीची मॉक टेस्ट द्यायची IBPS PO आणि क्लर्कची. सर आम्हाला मेन्सचा अभ्यास करायचा आणि तुम्ही काय प्रीची मॉक टेस्ट सांगताय. प्रीची मॉक टेस्ट मी तुम्हाला अशी टाइमपास द्या म्हणून नाही सांगत आहे. इथं काय लिहिलेलं बघा, विथ एक्सपेरिमेंट, कम्प्लीट एक्सपेरिमेंट करायचा जो की मेन्सला युजफुल राहील. काय एक्सपेरिमेंट? पूर्ण 20 मिनिटं फक्त वर्ड प्रॉब्लेम करायचे. सर पण इतके इझी वर्ड प्रॉब्लेम तिथे येत नाही. अरे मग तिथं जे वर्ड प्रॉब्लेम येतात तिथे आपलं डोकं चालत नाही. मग पहिले इझी देऊ, थोडा कॉन्फिडन्स वाढवू, मग तिथं मला कधी कधी हाच पॉईंट समजत नाही. एखादा लय हुशार राहतं, त्याला म्हटलं ना की बाबा मेन्सचे वर्ड प्रॉब्लेम सर ते लयच अवघड राहतात, आणि मग प्रीचे देतो का सर ते लयच सोपे राहतात. अरे तू पागल झाला का? हे देऊन तर दाखव पहिले सोपे राहतात. 20 मिनिटं पहिले हे प्रीचे मॉक टेस्ट मध्ये 7 ते 8 वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्ट करून दाखव ना. 20 मिनिटं घ्या ना, 20 मिनिटं, 20 मिनिट्स याच्यामध्ये, आणि वर्ड प्रॉब्लेम 7-8 करून दाखवा. फक्त 7-8 वर्ड प्रॉब्लेम असतील तेवढे करून दाखवायचे. आणि ते 7-8 हॉलिवूडचे काही इतके पण इझी नसतात. ते नुसते नंतर अनालिसिस मध्ये दिसायला इझी दिसतात, तिथं नाही दिसत ना. तर तिथं स्वतःला बॅक करावं लागेल आपल्याला, प्रेशर हँडल करावं लागेल, ज्याच्यामुळे आपण कॉम्पिटिशन मधून बाहेर पडतोय. त्याच्यामुळे करा हे मी जे सांगतोय ना ते काही दिवस करून बघा, फक्त असं बघून सोडून नका देऊ. मी जे सांगतोय ते नाही पटत आहे ना, तर दुसरं कोणीतरी काहीतरी सांगत असेल त्यांचं तरी ऐका, पण कोणाचं तरी ऐका आणि फॉलो करा. प्रत्येकाचं थोडं थोडं ऐकायचं सोडून द्यायचं, त्यांनी काही होणार नाही तुमचं आयुष्यात. ठीक आहे. सो एक प्रीची मॉक टेस्ट IBPS PO आणि क्लर्कची, जेणेकरून IBPS PO प्रीचं क्लर्कचं टेन्शन राहणार नाही, आणि मेन्स आता आपण करतोच आहे. ठीक आहे. तर हे तुमचं रोजचं राहील, एक मॉक टेस्ट 1 तासाची आणि त्याच्यावर 1 तास अनालिसिस, म्हणजे असे झाले 2 तास. ठीक आहे. त्यानंतर मुकाट्याने जर सिन्सिअर असाल तुम्ही, तर कॉन्टचे युट्यूबवरती सगळं स्टडी मटेरियल प्रॉपर प्रोव्हाइड केलेलं आहे त्या व्हिडिओजमध्ये. आता काही जण म्हणतील सर ते व्हिडिओज ना 50 नंबरपासून मी कधीच मिस नाही केले. जसं मुजीब करायचा ना, मुजीबने तुमचं सेशन कधी मिस नाही केलं. आत्ता 1-2 सेशन बघा त्याचे मिस झाले. तुम्ही लक्षात ठेवा, मुजीबचं नाव ऑलमोस्ट प्रत्येक सेशनमध्ये आपण घेतलं होतं. तो करायचा, फटके खायचा, त्यांनी एकही विकली टॉक मिस नव्हता केला. आता मुजीब हे ऐकत असेल नसेल माहित नाही मला, जरी ऐकत असेल तर भाऊ हवेत नको जाऊ, जमिनीवर राहा.
मुजीबच्या ग्रुपवाल्यांशी मी बोललो होतो, त्यांचं म्हणणं होतं की आमच्यात फक्त मुजीबला आम्ही विकली टॉक ऐकायला लावतो पूर्ण 2 तास, दीड तास, आणि मग त्याला विचारतो सरांनी काय सांगितलं, मग आम्ही पॉईंट्स काढतो. मला सांगा, तुम्ही एक पिक्चर बघून आले आणि एखाद्याला सांगितलं पिक्चरची स्टोरी, मजा कोणाला येईल? तुम्हाला येईल का त्याला येईल ऐकायला? ऑफकोर्स तुम्हाला येईल ना. त्याच्यामुळे त्यांनी एवढी मेहनत घेतली, रिझल्ट आला ना त्याचा. एसबीआय ज्युनियर असोसिएटचा रिझल्ट आलाय. पण त्याचा रिझल्ट आल्यानंतर त्याला असं काहीच दाखवलं नाही की भाई तू लय मोठे तीर मारले. अजून लॉंग वे टू गो. भरपूर तुमच्या पोटेन्शियलनुसार तुमच्या अजून 2-4 एक्झाम हातात आहे. अजून चांगला एक्झाम फोडायचे आहे तुम्हाला. आणि ते एकट्याच नाही, असं बऱ्याच जणांचे, पण जस्ट त्याचं नाव आपण दरवेळेसच घेतो, त्याला एवढं फटके देतो, तर मग चांगल्या गोष्टीसाठी घ्यायला काही हरकत नाही ना. तर माझं तेच म्हणणं आहे की असं त्याच्या बाकीच्या मित्रांनी अभ्यास तेवढा केला नाही केला, आता तुम्ही स्वतःच चेक करा. त्यांनी जेवढे विकली टॉक सिन्सिअरली ऐकले आणि फॉलो केले, तेवढे तुम्ही सिन्सिअरली ऐकले का? नाही. याचं इथंच उत्तर भेटेल. सगळ्यांनी नाही ऐकलं ना सर, आम्ही त्याच्याकडनं फीडबॅक घेत होतो ना. म्हणजे किती तुम्ही तिथे शॉर्टकट मारत होते. मग कसं काय होईल बरं? आणि मला एवढं कळालेलं आता, जेवढं मी आयुष्य जगलोय किंवा ज्या फील्डमध्ये, शॉर्टकट नाही आयुष्यात कुठेच. मेहनत करावीच लागणार आहे आपल्याला. आणि तुमची तयारीच नाहीये ते करायची, नोट्स लिहायची, पॉईंट. वीकली टॉक आपण लाईव्ह घ्यायचो. तुम्हाला हे आठवत असेल मध्ये-मध्ये काही दिवस. म्हणजे आता हे जे 1-2 घेतले ते पर्पजली घेतले होते, कारण पॉईंट्स नव्हते त्यावेळेस आणि मुलांचे लाईव्ह काय डाऊट्स ते बघायचे होते. मध्ये एकदा चालू केलं होतं आपण. तेव्हा मुजीब एकटाच होता, जो सांगत होता की सर लाईव्ह नका घेऊ. तुम्ही रेकॉर्डेड घ्या, कारण रेकॉर्डिंगमध्ये मला पॉईंट्स लिहायचे असतात म्हणे. तुम्ही सांगितल्यावर की त्यातनं काय काय करायचंय. कधी-कधी ते पॉईंट्स रिपीटही होतात, पण ते फॉलो करायचे असतात. त्याशिवाय काही इम्प्रुव्हमेंटच होत नाही. त्याच्यामुळे परत रेकॉर्डेडवर आलो आपण, किंवा मुलांना लिहायला वेळ पाहिजे म्हणून. आणि आता काही इतके महाभाग, इतके निर्लज्ज भेटले आम्हाला काही. वैभव सरांना एका सांगितलं, पीपीटी द्या म्हणे आम्हाला विकली टॉकची. म्हणजे तुमच्याकडे तुम्हाला जेवण पण भरवायला तुम्ही 2 माणसं लावा, की बाबा एक जण ना तुम्हाला असं जेवण खाऊ घालेल म्हणून, एक पाणी पिऊ घालेल. काहीच जगतात कशाला? कुत्रा मांजरासारखं जगण्यासारखं जगणं झालं ना तुमचं. काहीच नाही तुम्हाला पाहिजे. तुम्हाला पीपीटी पाहिजे विकली टॉकची. तेही देऊन टाक. अरे पेपरच आम्ही देऊन येतो ना तुमचा. दुसरं काय उरलंच काय आता? हाईट आहे म्हणजे अशा पोरांची. बरं मी त्याचं नाव नाही विचारलं सरांना. मला इच्छा बी नाही त्याचं नाव ऐकायची. उगाच त्याची इमेज माझ्या जर असं होऊन जाईल कधी उद्या समोरात मला बोलायला कसं तरी होईल. त्यामुळे मी सरांना म्हटलं, मला नावही नका सांगू. जे कोणी असेल तुमच्याकडेच राहू देते. तर हे एवढं तर करा, थोडे तर कष्ट घ्या. आता हे विकली टॉकवर ह्याच्यावरनं मला आठवलं, YouTubeचे 74 जे सेशन्स होते, जे आधीचे सेशन्स आहे ना, मी गॅरंटी देतो, बेट लावतो. एक 40 नंबरचं सेशन ओपन करा, 42 नंबरचं करा. एक 40च्या पुढे मला वाटतं आपण नंबरिंग चालू केली, 41, 42, 43. ओपन करा, त्यातला DI सॉल्व्ह करून बघा. तुम्ही म्हणाल यार हा DI केल्यासारखा वाटतोय. अरे पण येतोय का? कारण की ते काय आपण रट्टा थोडी मारलेले. तर मग त्याला रिअल टाइम प्रेशरमध्ये परत सॉल्व्ह करा. एक तर ते लाईव्ह बघा, ते ज्या स्पीडने घेता त्या स्पीडने, किंवा मग त्याला इमानदारीने पॉज करा, तुम्ही तुमचे स्टॉपवॉच लावून सॉल्व्ह करा. कारण याच्यापेक्षा बेस्ट मटेरियल मी तर आजपर्यंत नाही पाहिलेलं. कारण हे सगळं मटेरियल मला जुन्या मुलांनी, सिलेक्ट झालेल्या मुलांनी जे अभ्यास करत होते त्यावेळेस त्यांनी पाठवलेले त्यातले क्वेश्चन्स आहे. आणि आपण शक्यतो खूप कमी क्वेश्चन्स त्यात रिपीट मारलेले आहेत, व्हॅल्यू चेंज करून. रिपीट याच्यामुळे मारलेले की बाबा ते इम्पॉर्टंट आहे, ते परत परत आले तरी काही हरकत नाही, पण शक्यतो खूप कमी रिपीट आहे. 74 सेशन्स यार, ट्रस्ट मी. याच्यात 50 तरी चांगल्या क्वालिटीचे कडक तुम्हाला पीओ साठीचे DI आणि 50 केस लेट तर भेटून जातील मॅथ्ससाठी. आणि लॉजिकचं तर इतकं मटेरियल मरणाचं पडलेलं आहे सरांच्या लाईव्ह सेशनला, तर असंही चालू राहतं आणि इकडे पण आहे. तर मला वाटतं एवढं सफिशियंट आहे. एक तर टेलिग्राम लाईव्ह सेशन करा सरांचं, किंवा मग जर तुम्हाला ते इझी वाटत असेल, ओव्हर कॉन्फिडन्स असेल, तर युट्यूबच्या लाईव्ह सेशनला टायमर लावून करा. क्वालिटी पझल्स भेटता, आन्सर भेटतं, सोल्युशन लगेच तिच्याकडचं तिथं भेटतं. अजून काय पाहिजे? अप्रोच भेटून जातो. कारण PDF मधनं करताना तुम्हाला कधी कधी सोल्युशन डिटेल राहत नाही, फक्त आन्सर की राहते. सोल्युशन जरी असलं डिटेलमध्ये, तो अप्रोच आपल्याला आवडत नाही. आपण एखाद्याला तो मेसेज करून पाठवल्यानंतर त्याचा रिप्लाय यायला 2 दिवस लागतात, तोपर्यंत आपण आपला अप्रोच विसरून जातो. मग सगळ्यात चांगलं हे आहे की YouTube वरती आहे, पॉज करा, स्टॉपवॉच लावा, सॉल्व्ह करा, लगेच सरांचा अप्रोच बघा, आपला अप्रोच बघा, विषय end. हे बेसिक गोष्टी यार, एकदम सरळ सरळ मटेरियल सगळं रेडी करून ठेवले, पण नाही आपल्याला हे नाही करायचं. आपल्याला फक्त चर्चा करायची की बाबा काय करता येईल काय नाही, करायचा पत्ताच नाही. तसं नका करू. फक्त आता हे नीट करा. हे 2 तास तर मेनसाठी द्या, तुम्ही डिवोट करा, तर चांगली प्रॅक्टिस होईल याच्यातली. आणि क्रॉनिकल्स ऑफ मध्ये जेवढे पण स्टुडंट आले, तुम्ही त्यांना जे जे विचारलं होतं की DIचा अप्रोच कसा, केसलेटचा, त्यांनी जे जे सांगितलं, जे जे तुम्हाला पटलं, ते इथं लावून बघा. मटेरियल तर तुम्हाला दिलेलं आहे, फक्त ते लावून तर बघा. इंग्लिशसाठी फात्या मॅडम जे सांगतात ते मुकाट्याने फॉलो करा. इथं मला थोड्या पोरांचं काहीतरी हेच वाटतंय. भरपूर मॅडमचं अजूनही म्हणणं आहे की सर नॉन SSAचे मला खूप जास्त कॉन्टॅक्ट्स येतात इंग्लिशसाठी, आणि त्यांची ग्रोथ बघून मला खूप चांगलं वाटतं. कधी कधी वाटतं त्यांना खूप इम्पॉर्टन्स आहे, त्या मुलांना खूप कदर आहे. आणि यांना असं वाटतंय की चला ठीक आहे, ते घर की मुर्गी दाल बराबर टाईप, की नाही बाबा जाऊ द्या, आपल्याला माहितीच आहे, आपल्या सोबत मॅडम आहेत, आपोआप आपला रिझल्ट येणार आहे. आपोआप काही येणार नाही. मी तुम्हाला क्लासमध्ये खूप वेळेस सांगितलेलं आहे, ऑनलाईनला पण जे मुलं येत आहे, तुम्ही SSA जॉईन केलं म्हणजे आम्ही काही तुमच्यासाठी कॉल लेटर घेऊन बसलेलो नाही, की हा SSA मध्ये आला म्हणजे बँक ऑफ इंडिया घेऊन टाक, तू बँक ऑफ महाराष्ट्र घ्या. नाही, तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. त्यामुळे नुसतं क्लास जॉईन करणं ही तुमची एक स्टेप होती, किंवा कुठला पण XYZ क्लास असो, ती पहिली स्टेप आहे. क्लास जॉईन केला, तिथं 10, 20, 30, 40 हजार रुपये भरले म्हणजे काय त्यांच्याकडे सगळं रेडी काय? आपोआप रिझल्ट येणार आहे का? मेहनत तर करावं लागेल ना. तर ती मेहनत करायची तयारीच दाखवत नाही पोरं. इंग्लिशसाठी मॅडमला तुम्ही सांगा ना, मला आठवड्यातनं किती दिवस तुम्ही कॉन्टॅक्ट केलेलं आहे? किती दिवस केलेलं आहे? आठवड्यातनं आणि महिन्यातनं किती वेळेस केला? लास्ट टाइम कधी कॉन्टॅक्ट केला तुम्हाला आठवणार पण नाही.
जीकेचं बघा, आता हे तर आपलं खूपच चर्चा झाली, मी लास्ट रिपीट करतो. जीकेचं 2 ते 2.5 तास किंवा 1 ते 1.5 तास ते तुमच्या तुमच्या कन्व्हिनियंटनी राहील, कोणाची कशी पद्धत आहे. आणि त्याच्यात वाचून करायचं, लिहून करायचं, कसं करायचं हे तुम्ही जुन्या स्टुडंटशी चर्चा करा, जे मुलं बँकेत लागलेले आहेत. आणि त्यांनी काय काय मटेरियल सांगितलं, तर मोस्टली द अफेअर्स क्लाउड सांगितलेले, व्हिडिओसाठी स्टडी IQ सांगितलेले आणि PDF साठी बँकर्स अड्डा सांगितलेले, राईट. पण अफेअर्स क्लाउडचं सगळेजण सांगतात कॉमन पहिले, त्यानंतर बाकीचे छाटूमाटूर त्यांना जे काय अजून एक्स्ट्रा वाटतं. तर मला तरी वाटते की GA साठी तुम्ही एखाद्या तुमच्या सिनियरला पकडा, जो बँकेत सिलेक्ट झाला असेल. नसेल तर माझ्याकडनं नंबर घ्या आणि त्यांच्याशी थोडंसं सविस्तर नीट बोला आणि त्यांच्यावर ट्रस्ट ठेवा पहिले, ते जे सांगता येते. प्रत्येक क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ वाल्याची डिस्कस करायचं आणि त्याचे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी लावायच्या असं नाही. सगळ्यांचं बोलणं ऐका, पण स्ट्रॅटेजी GA साठी तरी एकाची पहिले स्टार्ट करा, काही दिवस फॉलो करा, नाही आवडली तर चेंज करा. पण हे 1-2 तास तर मला वाटतं पाहिजेच आहे, जर मेनसाठी बघतोय तर. आणि मग ज्या दिवशी तुमचं हे सगळं बंद राहील, ठीक आहे, याला हे मध्ये राहील. काय सर? आता एखाद दिवशी असं होईल ना की तुम्ही फुल लेंथ मॉक टेस्ट दिली तर अख्खा दिवस जाईल त्याच्यामध्ये, कारण SBI PO आणि IBPS PO ची मॉक टेस्ट म्हणजे पूर्ण दिवस जाणार आहे. मग ज्या दिवशी तुम्ही वीकली 2 द्यायचे तुम्हाला, समजा तुम्ही मंगळवारी दिली, ट्यूजडेला हे दिली, तर ट्यूजडेला हे सगळं बंद ठेवायचं. सगळं बंदच ठेवावं लागणार, कारण इतकं डिटेल अनालिसिस असतं, इतका वेळ लागतो त्यासाठी, तेवढं तर मेहनत घ्यावीच लागेल. बाकीच्या दिवशी हे सगळं चालू ठेवायचं. फक्त हे इमानदारीने, थोडं सिन्सिअरली, थोडं डेडिकेशननी, थोडं एफर्ट्स घेऊन केलं तर बरं राहील. ठीक आहे. चला, हे तर संपत आलेलं आता, ऑलमोस्ट संपलंच आहे. आणि 2 सेक्शनल मॉक टेस्ट होतं खाली. सेक्शनल मॉक टेस्ट कशासाठी सर? कारण की कालचा जर तुम्ही क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ बघितला असेल तर त्याचं पहिलं सेंटेन्स काय होतं, की या मेन्सच्या मॉक टेस्ट ज्या म्हणे हॉलिवूडच्या किंवा कोणत्या पण मेन्सच्या, पहिलं तर हे शिकवता म्हणे की इतक्या वेळ आपल्याला बसता आलं पाहिजे. जर 2 तासाची मॉक टेस्ट आहे, 3 तासाची मॉक टेस्ट आहे, तर 2 तास 3 तास बसता आलं पाहिजे. ही पण एक सवय लावावं लागते म्हणे. जसं तुम्ही सगळ्यांनी ते हे तर बघितलंच असेल ना, कोटा फॅक्टरी. त्यात ते जितू भैया काय म्हणतात, की कोटामध्ये येऊन अभ्यास करणं ही सेकंडरी टास्क आहे. पहिले तर इथे येऊन बसण्याची सवय लावावी लागते म्हणजे तुम्हाला. इतक्या इतक्या वेळ बसावं लागतं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तसं मॉक टेस्ट राहतं. म्हणून फुल लेंथने जमत तर पहिले सेक्शनल देऊन तरी थोडीशी प्रॅक्टिस करा. सेक्शनली थोडीशी सवय तरी होईल, कारण आपल्याला 1 तासाची सवय आहे. 1 तासामध्ये 3 सेक्शन, दन 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 दन. इथं सगळं टेस्ट मॅच एकदम रिलॅक्स. एखाद्याला म्हटलं 5 दिवसाची टेस्ट मॅच खेळ, तर त्याला पहिल्यांदा त्याची फिटनेसवरती फोकस करावं लागेल. कारण T20साठी 4 तास ग्राउंडवर उभं राहायला तो रेडी आहे. पण टेस्ट मॅचसाठी रोज 6-7 तास आणि 5 दिवस आहे, असं त्यातले 3 दिवस तर तुम्हाला फिल्डिंग करावं लागेल किंवा 2 दिवस. खूप वेगळे फरक पडतो ना टेस्ट मॅचसाठी, फिटनेस वेगळा लागतो. तर ही तुमची टेस्ट मॅच आहे मेन्स, म्हणजे ते T20 झालं तुमचं 4-4 तासाचं. क्लिअर? बेसिक गोष्टी लक्षात राहू द्या फक्त, आणि फॉलो करा रे. फक्त ऐकून ऐकून भारी भारी लय भारी नका म्हणून. चला सर, पुढचं IDBI असिस्टंट मॅनेजर वर्सेस SBI ज्युनियर असोसिएट वर्सेस RRB PO. याचा मी असाच सेम ऑडिओ 7:30 वाजता मला वाटतं संडेच्या दिवशी टाकला होता, ज्या दिवशी मॅडमचं इथे, मॅडम आणि सरांचं रिव्ह्यू सेशन चालू होतं त्या दिवशी. ठीक आहे. आणि हीच लँग्वेज वापरली होती, असंच लिहून पाठवलं होतं तुम्हाला, की हे सगळं आपण घेणार आहे. आणि त्या ऑडिओमध्ये मी ते सांगितलं पण त्यांना, तो ऑडिओ रात्री अपलोड पण करून दिला होता. ठीक आहे. तर त्याच्यात काय आता याच्यामध्ये बरेच वेगवेगळे पॅरामीटर्स आहे, फॅक्टर्स आहे. ऑफकोर्स याच्यामध्ये फायनल डिसिजन तुमचा असणार आहे, लास्ट कॉल तुमचा राहील, तुम्हाला काय बेटर वाटतंय. बट शेवटी कसं, एक सजेशन, एक ऐकण्यासाठी मुलं तर बघतातच की बाबा काय जॉईन करायचं. तर IDBI असिस्टंट मॅनेजर म्हटल्यावर मुलांना एक पहिला निगेटिव्ह पॉईंट हा आलाय त्यांच्या डोक्यात, की यार हे आपल्याकडनं पैसे घेत आहेत, एक लोन अमाऊंट घेत आहेत, एक कोर्स करून घेत आहे आपल्याकडनं PGDBFचा. तर त्या PGDBFच्या कोर्ससाठी आम्हाला आता हा पोस्ट ग्रॅज्युएट तुम्हाला जो काही डिप्लोमा कोर्स भेटतोय, तर तुम्हाला त्याच्यासाठी सर ते पैसे लागतात. मग त्याच्यामुळे मुलांचं थोडंसं असं, हे थोडंसं नजरिया अलग आहे तिकडे बघण्याचा. आणि इकडे कसं आहे, SBI ज्युनियर असोसिएटमध्ये डायरेक्ट जॉब आहे ना, आता 30-35 हजार जी काय सॅलरी असेल ती डायरेक्ट चालू होईल. इकडे भलेही तुम्हाला सॅलरी 55-60 हजार भेटणार आहे, पण तुम्हाला ते पहिले 3.5 लाख रुपये भरायचे. मग त्यांना ते थोडंसं निगेटिव्ह वाटतंय. ठीक आहे, ही गोष्ट ठीक आहे, तुम्हाला ते वाटते ती, पण ती गोष्ट काय दरवर्षी भरायची का? तुम्हाला ती एकदा भरायची आणि त्यानंतर तुमचं ऑलमोस्ट डबल सॅलरी किंवा 1.8 टाइम्स तर आहेच आहे. मग एवढी जर डबल सॅलरी असेल तर मला वाटतं त्याचा एक विचार करू शकता तुम्ही. वरतून तो ऑफिसरचा जॉब आहे, हा असिस्टंटचा जॉब आहे. त्याच्यानंतर IDBIचं नाव फक्त IDBI प्रायव्हेट म्हणून म्हटलं जातं, पण सगळे त्याचे फंक्शन्स, त्याच्या सॅलरीजच्या ज्या काय कंडिशन्स आहे, प्रमोशन पॉलिसीज आहे, ह्या सगळ्या बेटरच आहे, चांगल्याच आहे, सगळ्या गव्हर्नमेंटच्याच लागतात ना. म्हणजे ती गव्हर्नमेंटमधली प्रायव्हेट बँक आहे तसं पाहायला गेलं तर. ठीक आहे, गव्हर्नमेंट बँकांमधली ती एक प्रायव्हेट बँक आहे. आणि चांगलं आहे, म्हणजे तिथे गेल्यानंतर त्या पोस्टिंगचा कोणी आतापर्यंत तरी मुलांनी अशी काही कंप्लेंट केली असं नाही वाटत आहे. मी याचा एक 10 मिनिटाचा ऑडिओ टाकलेला आहे, मला वाटतं बऱ्यापैकी मोठा टाकलेला आहे 10 मिनिटाचा. हा ऑडिओ त्या ग्रुपवर टाकलेला आहे. त्या ग्रुपवर जे जॉईन नसतील त्यांनी मला मेसेज करा, मी तुम्हाला IDBI असिस्टंट मॅनेजरच्या ग्रुपवर टाकतो. त्या ऑडिओमध्ये मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. तर तेच, आणि भरपूर जुनी मुले त्यांच्याशी बोललो होतो, त्यांचं तेच म्हणणं होतं सर, की IDBI मधून आता आम्ही स्विच मारले CBO साठी, सर्कल बेस्ड ऑफिसर, जसं सिद्धांत म्हणून होत आहे, त्याचंही म्हणणं होतं सर
तिकडं वर्कलोड खरंच कमी होता म्हणे, इकडे खूप वर्कलोड आहे. पण एक सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू आम्ही असं वाटलं होतं म्हणे आम्हाला, पण तसं काही नाही म्हणे, ते पण खूप चांगले आहे. आणि आता कसं आहे, दोन्ही जॉब जर ऑलमोस्ट इक्वल असतील, तर त्यावेळेस तुम्ही विचार करू शकता. पण कसं आहे आता हे ऑलमोस्ट डबल येणार आहे. आणि आर-आर-बी पी-ओ तुम्ही म्हणताय, की आर-आर-बी पी-ओचं जर तिसरं बघितलं, तर आर-आर-बी पी-ओचं तर कसं आहे आता, तुम्ही फक्त इंटरव्ह्यू दिलेला आहे. नो डाउट तुम्हाला इंटरव्ह्यू चांगला गेलाय, तुमचे मेन्सही चांगली गेली असेल, सगळं खरं आहे. पण त्याचं अजून फायनल सिलेक्शन नाही. जसं क्रिकेटमध्ये म्हणतात, की जोपर्यंत तुम्ही मॅच जिंकत नाही, तोपर्यंत तुम्ही मॅच जिंकलेली नाही. असं बऱ्याच वेळेस वाटतं 3 ओव्हर अगोदर, अरे जिंकले मॅच, नंतर न्यूजपेपरमध्ये येतात 2 रनने हारले. असं होतं ना. तर तसं जोपर्यंत तुमचा रिझल्ट आला नाही फायनल, तोपर्यंत नाही झालेला. तर तुम्हाला कसंही वाटत असो, तुमचा इंटरव्ह्यू चांगला गेलेला असो, कॉन्फिडंट असो तुम्ही, असं होतं बऱ्याच वेळेस. ठीक आहे, असं होतं. तर मग त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मला असं वाटतं, की तो एक रिझल्ट आलेला नाहीये आणि हा रिझल्ट येऊन बसलेला आहे. तर ऑफकोर्स जो आलेला आहे, तुम्ही त्याला आता अपॉर्च्युनिटी ग्रॅब केली पाहिजे. कारण आधीसारखं नाही राहिलं यार आता, की तुम्ही इझिली जॉब सोडू शकता. कॉम्पिटिशन किती तुम्हाला माहिती आहे. आणि हा रिझल्ट असा पण नाही ना, की जो सारस्वत सारखा किंवा असा एक कोऑपरेटिव्हचा आहे, ज्याच्यावर तुमचं होणी चाललंय. तो प्रॉपर रिझल्ट आहे. म्हणजे मी तर म्हणेल त्याला आय-डी-बी असिस्टंट मॅनेजर म्हणण्यापेक्षा ना, तुम्ही आय-बी-पी-एस पी-ओच म्हणा. बस. आणि आय-बी-पी-एस पी-ओ ज्यावेळेस तुम्ही म्हणाल ना, तुमचे हे सगळे डाउट्स क्लिअर होऊन जातील. सगळ्यात सोपं. तुम्ही याला आय-बी-पी-एस पी-ओ ट्रीट करा ना. कारण आय-बी-पी-एसच्या अंडरच ही बँक येत होती ना 2013, 12, 14 त्यावेळेस. नंतर ती बाहेर निघाली. बरोबर? बस तुम्ही त्याच्या अंडर त्याला पकडा आणि मग तुम्ही आय-बी-पी-एस पी-ओ आणि एस-बी-आय ज्युनियर असोसिएटमध्ये काय चूज करणार? ऑफकोर्स आय-बी-पी-एस पी-ओ चूज करणार. बरोबर? म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्राचा ऑफिसर, आय-डी-बी-आयचा ऑफिसर, पंजाब नॅशनल बँकचा ऑफिसर असंच तुम्ही त्याला ट्रीट करणार ना. आणि आय-डी-बी-आय बँक म्हणजे टॉप 4, टॉप 5 मध्ये राहायची बरं का त्यावेळेस. चांगलीच बँक होती ती. एक्झिम बँक पण असायची बघा त्यावेळेस. त्यावेळेसच्या गोष्टी त्या. आता ती तुम्हाला आठवतं की नाही, माझी तर जस्ट त्यावेळेस स्टार्टिंग झाली होती या फील्डमध्ये. त्यावेळेस मी पण एक फॉर्मचा म्हणजे मुलांना सांगायचं म्हणून विचारायचो ना, ते सगळे सांगायचे की सर एक्झिम बँक टाकायला लावा म्हणून. जे कोणी सीनियर फॅकल्टीज होते त्यावेळेसच्या. तर एक्झिम बँक, आय-डी-बी-आय बँक हे सगळे वरती राहायचे. ठीक आहे. सो मला तरी वाटतं की तुम्ही हा एक विचार सरळच येतो. याच्यात असं काही नो ब्रेनर म्हणता येईल. बट स्टील काही जणांचं मग आता थोडं वेगळं राहतं. एस-बी-आय ब्रँड आहे, आय-डी-बी-आय नाही. हे म्हणजे ब्रँड तर ऑब्व्हियसली तो पण आहे. पण म्हणजे ब्रँड आपला कसा ब्रँड असतो? घरच्यांना कळेल म्हणजे तो झाला ब्रँड. एस-बी-आय घरच्यांना कळतं का? हो. आय-डी-बी-आय घरच्यांना माहिती का? नाही. मग तो ब्रँड नाही. असं काही जणांचं म्हणणं असतं. आणि लिटरली अशा भाषेत मला मुलांनी फोनवरती सांगितलं पण. म्हणून मी त्यांना तशी रिएक्शन देतोय. बाकी तुमची इच्छा. नाहीतर आधी आपण एक क्रायटेरिया पण आधी पकडायचो. जसं की एस-बी-आय आणि ई-पी-एफ-ओ एस-एस-ए. आता बघा एस-बी-आय पी-ओ, एस-बी-आय ज्युनियर असोसिएट आणि ई-पी-एफ-ओ एस-एस-ए किंवा एल-आय-सी असिस्टंट पकडा. आता एल-आय-सी असिस्टंट आणि एस-बी-आय असिस्टंट याच्यामध्ये ज्यावेळेस आपण कंपेअर करायचो, आपण दोन्हींची ऑलमोस्ट सॅलरी सेम राहायची. ठीक आहे. एक सेम पकडा. थोडासा फरक राहील. पण थोडं सेम पकडू आपण. सेम सॅलरी राहील किंवा इन्क्रिमेंट होऊन याची इन्क्रिमेंट फास्ट याची स्लो असं राहायचं. मग त्यावेळेस ना मुलं विचार करायचे, सर काय करायचं? त्याच्यामध्ये आपण विचार करू शकतो. त्यात आम्ही असा एक पॉईंट सांगायचो मुलांना आधी ऑफलाईनमध्ये सांगायचो आताही, की मुलाचा जॉब आहे का मुलीचा जॉब आहे पहिले ते बघा. म्हणजे जर का आता मुलाचा जॉब असेल, तर मोस्टली कसं आहे मुलांच्या केसमध्ये, की वाईफ जॉब करेल की नाही याची गॅरंटी नाही आहे. काही जणांची इथं हाउसवाईफ्स असतात बरोबर? किंवा वाईफ त्यांची जॉब नाही करणार. आता काही प्रत्येकाचं आपापल्या फॅमिलीनुसार असतं. मग त्या केसमध्ये त्यावेळेस मुलं काय म्हणतात, की सर मी एकटाच कमवणारा असणार आहे घरामध्ये. मग त्या केसमध्ये मी काय करू? मग त्यावेळेस जर तुम्ही अशी एखादी ऑर्गनायझेशन जॉइन केली जिथे जास्त ग्रोथ नाहीये, स्टार्टिंग आहे तेवढीच पण रिलॅक्स आहे. मग त्याच्याऐवजी मुलं म्हणतात, "नाही, नाही रिलॅक्स नाही आम्ही काम करायला तयार आहे, पण तिथं आम्हाला पैसा मॅटर करेल." मग त्यावेळेस तुम्ही त्या हिशोबाने त्याला सिलेक्ट करू शकता. आणि कधी-कधी मुलींचं म्हणणं असतं, की सर आता हसबंड तर कमवणारच आहे, डबल इन्कम असणार आहे. पण मग फॅमिलीला वेळ देता आला पाहिजे, घरच्यांना वेळ देता आला पाहिजे. मग अशा वेळेस एस-बी-आय सारखी ऑर्गनायझेशन जॉइन केली, तिथे इतका जास्त वेळ जातो, की आम्हाला स्वतःला वेळ नाही भेटत. पण एल-आय-सी सारखी केली, तिथे आम्हाला वेळ भेटू शकतो. तर हे पण मुलांचे पॉइंट ऑफ व्ह्यू राहतात. हा एक फॅक्टर मुलं आहे की मुलगी आहे किंवा बाकी कसं आहे मॅरिड, अनमॅरिड पुढचं कसं काय? हा एक पॅरामीटर आम्ही कन्सिडर करायचो. पण इथं कसं झालेलं आहे ना, इथं हे खूपच दूर-दूर आहे एकदम. म्हणजे इथं खूपच मोठा ऑप्शन आहे यार, हे डायरेक्ट डबलच आहे. त्याच्यामुळे मग हेच करायला काही हरकत नाहीये. बट स्टिल उद्या तुम्ही हे जॉइन करा, हे जॉइन करा किंवा हे जॉइन करा. कुठल्याही टीचरला डायरेक्ट नका ब्लेम करू. हे त्यांचे एक्सपिरियन्सेस त्यांनी जे मुलांकडनं कलेक्ट केले, ते सगळे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. बाकी फायनल कॉल तुमचा राहील. तुमच्या जे काय तुमची थॉट प्रोसेस आहे, तुमचं बाकी बॅकग्राऊंड काय आहे, काय नाही, ते तुम्ही विचार करा. हां, त्याच्याबद्दल तुम्ही चर्चा करू शकता डेफिनेटली. तुमचे मन सांगू शकतात. पण असं वाटतंय मला, की हे सगळं आहे आणि याच्याबद्दलचा तो जो ऑडिओ होता ना, तो ऑडिओ पण मी ह्याच्यात टाकलेला आहे ग्रुपवरती. त्या ग्रुपवरती कोणी जॉइन नसेल आय-डी-बी-आय असिस्टंट मॅनेजरचं, तर फक्त मला डायरेक्ट कॉलच करा. मेसेज वगैरे तर काय मुश्किल आहे, पण कॉलच करून टाका. मी तुम्हाला ॲड करून टाकेल. ठीक आहे? ओके. कॉल नाही उचलला मी कॉल बॅक तर करेलच तुम्हाला. चलो बाकी आर-आर-बी-पी-ओचं तर आता बघू. आता काही वेळेस तर असं पण होतं, की सर फक्त या दोघांमध्ये सांगा सर आम्हाला काय करू? आता या दोघांमध्ये तर इतक्या केसेस आहे. आता आपल्याकडे एक सुदर्शन होता, सुदर्शन काळे. तर सुदर्शन काळेचे दोन्ही रिझल्ट होते. त्याने आर-आर-बी-पी-ओ जॉइन केलं होतं. आणि आपल्याकडे एक अभिराज सर होते. म्हणजे आम्ही त्याला सरच म्हणायचो नंतर. अभिराज कदम होता त्यांनी एस-बी-आय ज्युनियर असोसिएट जॉइन केलं होतं. ठीक आहे. दोघंही खुश आहे आपापल्या लाईफमध्ये. दोघांचे डिसिजन आपापल्या हिशोबाने होते, की नाही मला एस-बी-आयच पाहिजे, ब्रँड पाहिजे आणि ऑब्व्हियसली आर-आर-बी पण आहे. पण त्याचं म्हणत होतं, नाही मला ऑफिसरच पाहिजे, मी असिस्टंट म्हणून नाही जाणार.
आणि बस मग नंतर आता पुढच्या पुढे प्रत्येकाची लाईफ जाते, असं काही नाही आहे. असे भरपूर स्टुडंट आहे. आणि एक तर असा पण हिरो आहे ज्यांनी आय-डी-बी-आय सोडून आर-आर-बी जॉइन केलं होतं, आर-आर-बी पी-ओ. आय-डी-बी-आय असिस्टंट मॅनेजर होता आणि त्याचा आर-आर-बी-पी-ओची वेटिंग क्लिअर झाली होती. ठीक आहे, गोकुळचा मित्र आहे मला वाटतं. तर त्याचं म्हणणं होतं यार उगाच जॉइन केलं आर-आर-बी-पी-ओ. आर-आर-बी-पी-ओ पेक्षा ना तिकडे जास्त भारी होतं म्हणून मला. आता काही वेळेस ते जॉइन केल्यानंतर कळतं. पण मग मला असं वाटतं यांचे जर एक्सपिरियन्सेस आहे आपल्याकडे ऑलरेडी, तर मग तुम्ही ते एक्सपिरियन्सेस यूज केले पाहिजे. आणि तसं तर मग डिबेट तर यार नेहमीच चालू राहते. जर आता एस-बी-आय पी-ओचा जॉब जरी बघितला, एस-बी-आय पी-ओ, तर काही जण म्हणतात यार एस-बी-आय पी-ओ खूपच जबरदस्त एकदम ड्रीम जॉब आहे. काय म्हणतात नाही, माझ्यासाठी नाहीये. प्रत्येकासाठी वेगवेगळं राहतं ते. काही जण 5,000 खुश राहतात, काही 50,000 पण नाराज राहतात. त्या पॉईंट ऑफ व्ह्यू ते. आता तुमचे काय नाही इश्यूज ते तुम्ही बघा. बाकी आता लास्ट पॉईंटवरती येऊन जाऊ आपण. ठीक आहे. जे मुलं त्या ग्रुपमध्ये ऍड नाही त्यांनी मला मेसेज करा. एसबीआयचा पण ग्रुप आहे ज्युनियर असोसिएटचा. त्याच्यातही ऍड व्हायचं असेल तर तुम्ही ऍड होऊ शकता. ठीक आहे. चला आता सगळ्यात मेन काय, इंग्लिश लँग्वेज, ऑफलाईन डाऊट्स क्लिअरिंग, त्याच्यानंतर ग्रुप मेंबर्स अँड काउन्सिलिंग आणि मोटिवेशनल व्हिडिओ स्पीक्स. आता हे वेगवेगळे पॉईंट्स आहे. याला काय वेगवेगळे तुम्ही नंबर देणार आहे का एकच देणार आहे? ओके, ठीक आहे. बघा तुमच्या हिशोबाने. इंग्लिश लँग्वेजबद्दल फक्त मी जे 2-3च पॉईंट सांगतो. मी आता जास्त डिटेलमध्ये नाही जात कारण सगळे पॉईंट्स मी आधी कव्हर केले इंग्लिश लँग्वेजचे. तर तरी परत सांगतो. इंग्लिशसाठी तुम्ही फातिमा मॅडमला रेग्युलरली इमानदारीने फॉलो करा. बरेच मुलं काही पर्टिक्युलर टाईमसाठी फॉलो करतात. नंतर ओव्हर कॉन्फिडंट होतं की मला इंग्लिश जमायला लागली आणि नंतर परत खाली आपटले की मग येतात की मॅडम माझा स्कोर करा झाला. आणि मॅडमची पहिली रिॲक्शन असते. आणि बऱ्याच वेळेस आता मी इथे लेक्चर घेत असतो. मॅडम तिथे मुलांशी बोलत असतात. फोनवरती बोलत असतात. तर मॅडम नंतर म्हणतात की सर ह्या स्टुडंटने मला कॉन्टॅक्टच नाही केला आणि तुम्ही कसं काय सांगता की याचा स्कोर वाढणार आहे म्हणून. डायरेक्ट. आणि कधी-कधी तर मलाच फोन देऊन टाकतात की तुम्ही बोला म्हणून. मग जर तुम्ही कॉन्टॅक्टच नाही करत तर कसं होणार? त्यामुळे कृपा करून मॅडमसोबत कॉन्टॅक्ट करा. मॅडमला फीडबॅक द्या. मॅडम नाही तर तुमचं कोणी सीनियर फॅकल्टी असेल किंवा सीनियर कोणी मित्र असेल जे तुम्हाला असं वाटतंय की यार याच्यासोबत मी शेअर केलं पाहिजे, तर कोणासोबत तरी ते दाखवा. नुसतं असं नका सांगू की इंग्लिश मी 2 तास रीडिंग करतोय, एक नॉव्हेल वाचतोय, एक बुक वाचतोय, माझं झालं. अरे पण त्याचे काही ना काहीतरी कुठेतरी तुम्हाला एक ना असं समोरून कोणतरी पर्सन पाहिजे वॉच ठेवणार. आता तुम्हाला मॅडमला दर आठवड्याला रिपोर्ट करायचा असेल, काही डेटा पाठवायचा असेल, तुम्हाला एक प्रेशर राहतं की नाही मला एक करायचं बरं का, हे मला विचारणार आहे. आणि कोणीच नसेल विचारणार तर टेन्शनच नाही राहत. आपण आपल्या मनाचा कारभार करतो. तर तिथं मला वाटतं कुठेतरी ना ती प्रोसेस चुकतीये, ती थोडीशी बघा. क्रॉनिकल्स ऑफ टाईममध्ये बघा तुम्ही भरपूर मुलांनी तेच सांगितलं की आम्ही या गोष्टी फक्त रेग्युलरली फॉलो केल्या. आणि आम्ही जेव्हा त्या फॉलो केल्या तेव्हा आमचे रिझल्ट यायला लागले. नाही तर आम्ही प्रिपरेशन 2 वर्षापासून करत होतो. पण त्यात रेग्युलॅरिटी नव्हती, सिन्सिअरिटी नव्हती. आणि नॉन एस-एसचे तर भरपूर स्टुडंट इंग्लिशसाठी मॅडमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तसं मला वाटतं बाकीचे पण फॅकल्टीज आहेत. तुम्ही त्यांनाही विचारा, मॅडमलाही विचारा, मलाही विचारा, काही प्रॉब्लेम नाही. पण थोडंसं टचमध्ये राहा, थोडंसं सांगा ते काय आहे, काय नाही. थोडं एक प्रेशर राहतं. आणि त्यासाठी थोडेसे ग्रुप्स वगैरे बनवून केलं तर ते जास्त बेटर राहील. कारण की ग्रुप्समध्ये तुम्हाला तिकडच्या तिकडे पण लगेच कळून जातं आणि मग ग्रुपचा ग्रुप मॅडमला डिस्कस करू शकतो. आता त्याचे सगळे पॉईंट्स मला काय वाटतं सर, तुम्ही एकच पॉईंट ठेवायचे सगळ्यांसाठी. कारण नाही मी कनेक्ट करून सांगणार आहे. आता याच्यात कसं कनेक्ट करून सांगणार आहे? आता तुम्हाला मॅडमलाच भेटायचं तर मॅडम दर शनिवारी ऑफिसमध्ये असणार आहात तुमच्यासाठी डाऊट्स क्लिअरिंगला. ठीक आहे. दर सॅटर्डेला. मॅडम दर सॅटर्डेला राहतील आणि वीकमध्ये इंग्लिशसाठी परत एक फॅकल्टी राहील डाऊटसाठी. ठीक आहे. मॅथ्ससाठी तर अजित सर आहेतच. आता सुजित सर पण त्यांचा पेपर झाल्यावर येऊन जातील. तर तुमच्यासाठी डाऊट्स क्लिअरिंगला ऑफलाईनसाठी तर आहेच आहे. ऑनलाईनवाल्यांचं तर फोनवर चालूच आहे. ठीक आहे. पण आता काही इतके निर्लज्ज आहे की नाही आम्हाला फोनवरती नाही समोरासमोरच बोलायचं. तर बरं चला ते तर करून घ्या तुम्ही. तर डाऊट्स क्लिअरिंगला तिथं बरेच जण राहतील. ठीक आहे. मॅडम तिथे येतील तर मॅडमला तिथं येऊन एकदा तुम्ही भेटा. पण एकट्याने नका भेटू. मग एक तर सगळ्या ग्रुपनी या. माझ्यासाठी ग्रुप लागेल तुम्हाला आता. आता तुमच्या हिशोबाने ग्रुप होत असेल तर बघा. नसेल होत तर मला आता रिसेंटली मागच्या 2-3 दिवसात तरी बरेच कॉल झाले होते की सर मी ELC जॉईन केलेली लायब्ररी किंवा सर मी औरंगाबादची पैठण गेटच्या तिकडची एखादी लायब्ररी जॉईन केली. या लायब्ररीतलं कोणी स्टुडंट आहे का? प्रीचा अभ्यास करणार आहे का? कोणी मेन्सचा अभ्यास करणार आहे का? सर मला फक्त GK साठी पाहिजे किंवा मला मॉक टेस्ट अनालिसिससाठी पाहिजे. असं ज्यांनाही वाटतंय ना त्यांनी फक्त मला काय करता टेक्स्ट मेसेज करा. टेलिग्राम चुकूनही करू नका, व्हॉट्सअप चुकूनही करू नका. मी ते बघणं बंद केलेलं आहे. टेक्स्ट मेसेज करा फक्त. टेक्स्ट मेसेजला मी 2 दिवसात रिप्लाय देईल कारण आता खूप जणांचे मेसेजेस येतील बघा या अनाउन्समेंट नंतर. फक्त त्या टेक्स्ट मेसेजमध्ये ना चुपचाप इमानदारीने तुमचं नाव, तुमची जी काही ती लायब्ररी असेल, ती लायब्ररीचं नाव मेन्शन करा. म्हणजे मी त्या लायब्ररीवाल्यांचे नंबर एकमेकांना पाठवतो. सब्जेक्ट मेन्शन करा. तुमची प्रीची लेवल काय, मेन्सची लेवल काय, काय तुमची रिक्वायरमेंट आहे त्याचं व्यवस्थित मेन्शन करा. थोडा मोठा निबंध असला तरी चालेल, काही हरकत नाही. पण ते सगळं प्रॉपर पाहिजे. म्हणजे परत मला मेसेज करायची वेळ नाही आली पाहिजे की यार याच्यात मला हा डाऊट आहे. एखाद 2 मॉक टेस्ट एक्झामचे स्कोर्स सांगा. मग त्या हिशोबाने तुम्हाला तो जो ग्रुप मेंबर पाहिजे असेल ना, औरंगाबादला जे मुलं करताय त्यांच्यासाठी, जे म्हणत असतील नाही सर आम्ही तर ऑनलाईन करतोय, आम्हाला ऑनलाईनच मेंबर्स द्या, आम्ही कॉन्फरन्सवरती फोनवरती करायला तयार आहे, ग्रुप बनवून तयार करा. तसंही असेल तर मला फक्त ते मेसेजमध्ये क्लिअर सांगा. आणि काउन्सिलिंगसाठी जे मुलं आता कॉन्टॅक्ट करताय व्हॉट्सअपवर आणि टेलिग्रामवर, परत परत सांगतो मी व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे मेसेजेस बघणं बंद केलेले आहेत. मग सर तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करायचा काउन्सिलिंगसाठी? डायरेक्ट फोन करायचा. जसा वेळ भेटेल तसं मी तुम्हाला कॉल बॅक करेल. ठीक आहे.
मिस कॉल असतात पडलेले. आता मी माझं लगेच फोनकडे लक्ष केलं, 60-70 तर असतीलच. हे झाल्यानंतर प्रत्येकाला मी कॉल करत असतो. तर असं एकाचाही कॉल सोडत नाही. हा तुमचा कॉल बिझी आला, तुम्ही उचलला नाही, आउट ऑफ कव्हरेज असला, मी तो मेसेज पण टाकतो, आउट ऑफ कव्हरेज येतो बाबा, तुम्ही बघा काय ते. तर मी 100% तुम्हाला कॉल करेल. आणि टेक्स्ट मेसेज केला तर टेक्स्ट मेसेजचा पण थोडा उशिरा का होईना पण रिप्लाय देऊन टाकेल. पण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम करूच नका. त्याच्यावर आता इतकी भरीमाड येते पडते पोरांची की नाहीच बघूच नाही शकत. ठीक आहे. पण मात्र ग्रुप मेंबरसाठी तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला एकमेकांना पाठवतो. काही नवीन ऑनलाईन बॅचचे काही मुलांचं तर असं पण आहे की सर आम्ही आता अमरावतीवर इथं राहायला आलो, मला अमरावती साईडचे कोणाचे कॉन्टॅक्ट द्या, मला रूममेट्स पाहिजे. काही यवतमाळ चंद्रपूरवरच्या काही स्टुडंट्स आलेले आहे. आता मला हे नाही आठवते, ऑनलाईन बॅचमध्ये यवतमाळचे भरपूर मुलं होते, चंद्रपूरचे पण होते, पण त्यांचे नंबर सेव्ह नव्हते. तर मग अशांनी पण कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला तसे तुमचे रूममेट्स पाहिजे असतील तर, किंवा असेल कोणी तर तसं मेसेज करा, मी तुम्हाला पाठवतो. आणि मी सेव्ह करून ठेवतो माझ्या नोट्समध्ये, जसे रिप्लाय येतील तसे पाठवत जाईल. ठीक आहे. थोडा वेळ लागेल पण पाठवतो तुम्हाला, टेन्शन नका घेऊ. बाकी ऑनलाईन डाऊट्स क्लिअरिंगचं ऑफलाईनचं सांगितलं मी तुम्हाला की अजित सर आहेत. आता इंग्लिशचे पण एक फॅकल्टी येऊन जाईल, मॅडमही आहेत सॅटर्डेसाठी. बाकी हळूहळू आपण बघू, कारण ऑफलाईन चालूही करायचं बरेच जण म्हणत होते. आता डाऊट्स क्लिअरिंग चालू झाले, आता हळूहळू रिडिंगचं बघू, मग त्याच्यानंतर क्लासचं बघू. आता स्टेप बाय स्टेप होईल, कारण इकडं पण तुमचं लक्ष देणं गरजेचं आहे, कारण तुमचा एसबीआय पीओचा पेपर होता, सगळेजण याच्यात बिझी होते. आता आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्लर्क आहे, लगेच एएफओचं पण आहे. असं नाही झालं पाहिजे तुमची गडबड होईल. जसं तुम्हाला वेळ भेटेल तसं त्यांना भेटा, नाही तर फोनवरती जरी तुम्ही केलं तरी चालेल. फक्त टायमिंग देऊन टायमिंग घेऊन व्यवस्थित करत जा, जेवढं होईल तेवढं क्लिअर. आणि जे पण ते सांगते ना ते प्लीज फॉलो करत जा, फक्त हो 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 नंदी बैलासारखं करू नका. ठीक आहे. बाकी ऑफलाईन डाऊट्स क्लिअरिंगसाठी फक्त एक रिक्वेस्ट होती. अजित सरांकडे जे पण जात आहेत सर, तो हे दाखवा ना आपल्या अनालिसिसचा. अजित सरांकडे जे पण मुलं जात आहेत, अजित सरांचं म्हणणं होतं की सर मुलं भरपूर येत आहेत डाऊट्सला, मी त्यांचा अनालिसिस पण घेतोय, पण त्यांना हा व्हिडिओ बघून यायला लावा. कारण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की नोटबुक कशी मेंटेन करायची, त्यात काय काय पॉईंट्स लिहायचे आणि कसे टीचरकडे जायचे. हा व्हिडिओ बघून जा, जे ऑफलाईन डाऊट्स क्लिअरिंगला अजित सरांकडे किंवा सुजित सरांकडे जाणार आहेत. सुजित सर तर नेक्स्ट वीकमध्ये येतील, या वीकमध्ये अजित सर आहेत. ठीक आहे. तेवढे बघून घ्या. ओके सर. ठीक आहे. बाकी मोटिवेशनल व्हिडिओज आणि पिक्स, हा जो पॉईंट आहे शेवटचा, याच्याबद्दल फक्त एक आहे. याचे बरेच जणांनी व्हिडिओज वगैरे पाठवले असतील टेलिग्रामला, व्हॉट्सअपला, पण आता ते मेसेजेस खूप असतील. तर फक्त एक रिक्वेस्ट आहे, हा वीकली टॉक बघून होईल तुमचा आज रात्रीपर्यंत. रात्री झोपायच्या आधी मला फक्त एक टेक्स्ट मेसेज करून द्या की सर मी तुम्हाला ह्या टेलिग्रामचं माझं नाव आहे, मी तुम्हाला एक चांगला व्हिडिओ पाठवलेला आहे, तेवढा फक्त शेअर करा, तर मी तो ग्रुपवरती शेअर करून देईल. ठीक आहे. मागच्या वेळेस पण मी असंच केलं होतं, तुमचे मेसेजेस घेऊन आलो, तर तुमच्यापर्यंत लवकर पोहोचला पाहिजे. ठीक आहे. चलो, सो मला वाटतं बऱ्यापैकी सगळं कव्हर झालेलं आहे. आता ह्या पूर्ण विकली टॉकमध्ये काही पॉईंट्स तुमचे कव्हर नसतील झाले तर ते प्लीज साईडला नोट करा. ते पॉईंट्स आपण परत डिस्कस करू किंवा एखाद्या सिनियर सोबत डिस्कस करू. पण थोडी एनर्जी ठेवा त्याच्यामध्ये, फुल जोशमध्ये व्यवस्थित करा. निगेटिव्हिटी थोडीशी बाजूला ठेवा. द सिक्रेट नावाचं पुस्तक आहे, जमलं तर ते रीड करत राहा. द सिक्रेट मी याच्या अगोदर खूप वेळेस सजेस्ट केलेलं आहे, बऱ्याच वेळेस ते चॅनलवरती टाकलेलं पण होतं. आता कॉपीराईटमुळे आपण जनरली ते टाकत नाही, इश्यू नको व्हायला, पण तुम्हाला कुठे भेटून जाईल टेलिग्रामवर द सिक्रेट नावाचं पुस्तक. तेवढं रीड करा. आणि त्या पुस्तकाची खासियत आहे यार, तुम्ही कुठूनही वाचू शकता. त्याला असं काही नाही की सिक्वेन्स आहे, कुठूनही कोणतंही पेज घेऊन डायरेक्ट चालू करून द्यायचं आणि 15-20 मिनिटं जरी वाचलं तरी सफिशियंट राहील. त्यामुळे थोडंसं एक मोटिवेटेड राहा पुढच्या 3-4 महिन्यासाठी. आणि जे मी मध्ये बोललो होतो, कोणती पण एक्झाम झाली की लगेच त्या एक्झामला तिथंच विसरून जा, लगेच पुढच्या एक्झामचं प्रिपरेशन चालू करा. कधी कधी असं झालं पाहिजे की एखादा रिझल्ट लागला की तुम्हाला आठवलं, पण असं होऊन जाईल की अरे यार मी ही पण एक्झाम दिली होती का, मला तर आठवत पण नव्हतं, हा पण रिझल्ट आलाय माझा. फक्त एक्झाम दिली की विसरून जायचं, काहीच अपेक्षा नका ठेवू. कारण त्या अपेक्षा, एक्सपेक्टेशन जगातली सगळ्यात घाणेरडी गोष्ट आहे. ते एक्सपेक्टेशनच नाही ठेवायचं. एक्झाम झाली विसरून जायचं, पटापट पटापट आपली प्रोसेस कंटिन्यू ठेवा बघा 4-5 महिन्यांची. ठीक आहे. चलो, सो विल स्टॉप हिअर. काही डाऊट्स राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका, आम्ही लवकरात लवकर रिप्लाय देऊ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आता डिसलाईक जरी करायचं असेल तर तुम्ही करू नाही शकत, ते बटन तर नाहीये, तर लाईकच करून टाका, तेवढं बरं होऊन जाईल. ठीक आहे. करायचं सर स्टॉप. चलो, विल स्टॉप हिअर. थँक्यू. बाय बाय. गुड डे.